नमस्कार. मी प्राची पासलकर, पुणे नॉलेज क्लस्टर आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगच्या वतीने तुमचं सर्वांचं या 9व्या सेशनमध्ये 9th सेशन ऑफ दिस प्रोग्राम याला मी तुम्हाला सगळ्यांना वेलकम करते. आणि आजच्या ज्या आपल्या स्पीकर आहेत किंवा ज्या एक्सपर्ट आहेत त्या डॉक्टर अपूर्वा बर्वे आहेत. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव अपूर्वा हिअर टुडे. अपूर्वा मॅडमनी PhD केलेली आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. त्यांचं दोनदा नेट क्लिअर्ड आहेत त्या. आणि सध्या त्या एज्युकेशन ऑफिसर आहेत ऑफिस ऑफ क्लायमेट चेंज एज्युकेशन फ्रान्स इथे. तर मॅडम फ्रान्सवरनं आपल्या सेशनसाठी इथे आहेत आज. आलेले आहेत बेसिकली त्या इथे पुण्यात, म्हणजे पुण्यात सुट्टी करता आहेत, पण बेसिकली आता त्यांचं काम जे आहे ते फ्रान्समध्ये सुरू आहे. आणि खूप गाढा एक्सपिरियन्स, म्हणजे 7 वर्षांहून जास्त एक्सपिरियन्स त्यांना सायन्स एज्युकेशन, टीचर ट्रेनिंग याचा आहे. त्यांनी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज लेव्हलला शिकवलेलं आहे. 2015 पासून ते 2021 सप्टेंबर 2021 पर्यंत त्या आयसरमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन सायन्स अँड मॅथमॅटिक्स एज्युकेशन च्या सेंटर कोऑर्डिनेटर होत्या. आणि खूप म्हणजे पर्सनल ह्याचं सांगायचं झालं तर त्या आमच्या सॉर्ट ऑफ, मी पण आधी तिथेच होते, आमच्या सेंटर कोऑर्डिनेटर होत्या. आणि खूप साऱ्या टीचर ट्रेनिंग, स्टुडंट्स ट्रेनिंग, वेगवेगळ्या विषयांमधलं जे काही ट्रेनिंग आहे टीचर्सचं, बेसिकली पेडागॉजिकल टूल्स ज्याला आपण शिकवण्याच्या पद्धती किंवा स्किल्स म्हणतो, तर त्याच्या संदर्भातलं ट्रेनिंग मॅडमच्या मार्फत खूप सारं झालेलं आहे आयसरमध्ये. विशेषतः सांगायचं झालं तर आयसरमध्ये इंडक्शन प्रोग्राम जो होता, म्हणजे इंडक्शन प्रोग्राम हा बेसिकली स्कूल टीचर्ससाठी कसं B.Ed असतं, काहीतरी ट्रेनिंग मिळतं शिकवण्यासाठीचं, जे काही 1.5-2 वर्षांचं ट्रेनिंग असतं. पण कॉलेज टीचर्ससाठी असं कुठलं ट्रेनिंग नाहीये. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अशा काही सेंटर्सना सांगितलं होतं की तुम्ही ते सुरू करा. 1 महिन्याभराचं ट्रेनिंग होतं. तर मॅडमनी बेसिकली त्या खूप इन्स्ट्रुमेंटल होत्या हे ट्रेनिंग सेटअप करण्यासाठी आयसरमध्ये. सो अंडर द सेंटर ऑफ एक्सलन्स इन सायन्स अँड मॅथमॅटिक्स एज्युकेशन ॲट आयसर. आयसरमध्ये सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्या सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर मार्फत सुद्धा जे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स झाले किंवा हँड्स ऑन टॉईजचं सेशन असेल, युट्यूबवरती जर तुम्ही पाहिलं तर मॅडमचे तुम्हाला सेशन्स मिळतील. नक्कीच आम्ही लिंक पण पेस्ट करू याच्या शेवटीपर्यंत. तर ते सेशन्स मिळतील. आणि जे काही लेसन प्लॅन्स म्हणा किंवा कॉन्टेंट आहे, एज्युकेशन रिलेटेड कॉन्टेंट किंवा स्कूल एज्युकेशन रिलेटेड कॉन्टेंट, तेही मॅडमनी डेव्हलप केलेलं आहे. आणि आता फ्रान्समध्ये जे काही सेंटर ऑफ क्लायमेट एज्युकेशन जे आहे किंवा ऑफिस ऑफ क्लायमेट एज्युकेशन जे आहे, तिथे शी इज इन्व्हॉल्ड इन डेव्हलपिंग एज्युकेशनल रिसोर्सेस. स्पेसिफिकली क्लायमेट चेंज एज्युकेशन कसं शिकवता येईल मुलांना, जेव्हा ते बाकी सायन्स शिकत असताना पॅरलली हे कसं शिकवता येईल याच्याबद्दलच्या रिसोर्सेस आणि ते डेव्हलप करणं, याच्यामध्ये मॅडम सध्या कार्यरत आहेत. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट अपूर्वा टू हॅव यू हिअर टुडे. अँड प्लेजर प्राची, खूपच मोठं आणि असं हे इंट्रोडक्शन तू दिलंयस. पण आणि मॅडम नाही, बाप नेहमीसारखं अपूर्वाच म्हटलीस तरी चालेल. थँक्यू सो मच. मला अगदी तू आठवण ठेवून इथे बोलवलंस ह्यातलं, या सिरीज मधलं एक सेशन घेण्यासाठी. खूप छान वाटतंय मला इथे आज येऊन. वी आर फॉर्च्युनेट ऍक्च्युअली टू हॅव यू हिअर टुडे. थँक्यू. ओव्हर टू यू. थँक्यू थँक्यू सो मच. आणि शिक्षकांबरोबर गप्पा मारायला आणि त्यांच्याशी चर्चा करायला नेहमीच मला खूप आवडतं. प्राचीला माहिती आहे, आय रिअली एन्जॉय इंटरॅक्टिंग विथ टीचर्स. आणि त्यातून प्राचीचं इन्व्हिटेशन असल्यावर तर काही प्रश्नच नव्हता. आणि PKCशी पण खूप सुरुवातीपासून थोडा संबंध आलेला होता. त्यामुळे PKCच्या कार्यक्रमामध्ये आज सेशन मध्ये भाग घ्यायला मिळतोय ते आणखीनच खूपच छान वाटतंय. आणि या सगळ्या मंडळींची छान आधीपासूनची ओळख आहे. प्राची, गायत्री, शिल्पा, शीतल, सगळे छान टीम PKCची जी आहे त्यांच्याबरोबर आज इथे मी आहे, ते मला खूपच मजा येते. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर पण पुढे इंटरॅक्ट करायला खूपच आवडणार आहे. आपण असंच ठेवूया की मी सुरुवात करेन, पण कधी कोणालाही
असं वाटलं मध्ये काही विचारायचं आहे किंवा थांबून प्रश्न आहेत किंवा काही क्लिअर नाही झालेलं तर नक्की जरूर कधीही थांबा आणि विचारा. प्राची, नेहमी तुम्ही कसं हे करता माहिती नाही मला. हो मॅम, आणि जर काही प्रश्न असतील, सॉरी हा, सांगते हो की काही हो प्रश्न असतील तर चॅटबॉक्स मध्ये नक्कीच ते टाईप करू हो शकतात आणि हो मग हो आमच्यापैकी हो कोणी ते रीड आउट करतील. हा, चालेल. आणि अगदीच हँड अगदीच. रेज पण करू शकता, पण ते हो, थोडंसं एंड ऑफ द सेशन तो जो सेशन घेऊ शकतो. हो, 10 चालेल. मिनिटांचं क्वेश्चन आन्सर सेशन आहे. चालेल, पण चालेल, चालेल. मीनवाईल तू जर सेशन मध्ये कुठला प्रश्न विचारला आणि युआर एक्सपेक्टिंग आन्सर, दॅट रिस्पॉन्सेस कॅन बी गिव्हन इन द चॅट. हो, चालेल, चालेल. आणि छोटीशी एक गायत्रीला थोडीशी मदत सांगणार आहे अशी. गायत्री, आय होप इट इज ओके, की बऱ्याचशा आता जे आता टर्म्स येणार आहेत, जे काही शब्द येणार आहेत, त्याच्यात मी मराठी प्रतिशब्द त्याला शोधायचा प्रयत्न केलेला आहे, पण काही ह्याचे मला नाही मिळालेले आहेत. ते तू जर चॅटमध्ये इतर आपल्या सहकाऱ्यांना विचारलंस किंवा तुला काही त्याचा मिळाला तर मला तू ड्युरिंग द सेशन तसा जर सांगू शकलीस तर बरं होईल. येस, ओके. मग सुरू करूयात आपण. मला खूप दिवसांनी कोर असं बायोलॉजी, झुऑलॉजी ह्याच्या विषयावरती बोलायला मिळाल्यामुळे मला आणखीन छान वाटतंय. माझं ग्रॅज्युएशन BSc आणि MSc हे झुऑलॉजी मध्ये होतं, त्यामुळे ह्युमन बॉडी, वेगवेगळ्या त्याच्यातल्या प्रणाली, त्याच्यातल्या सिस्टीम्स शरीरातल्या, ह्याचा अभ्यास BSc आणि MScच्या वेळेला केलेला खूप होता. तर त्यामुळे त्याच्याबद्दल परत बोलता आलंय खूप दिवसांनी. आता खूप दिवसात हे या सगळ्या विषयावर बोललेले नव्हते, त्यामुळे मला वाटलं, छान वाटतंय त्याच्याबद्दल बोलायला. आणि प्रीटेस्ट विषयी तुमचे काही फीडबॅक असतील तर तेही नक्की सांगा. मी विचार करत होते की हा इतका डिस्क्रिप्टिव्ह असा विषय आहे की त्याच्यामध्ये काय विचारता येईल की जे अगदी फक्त लक्षात ठेवून, म्हणजे ज्याला आपण घोका आणि ओका म्हणतो त्या पद्धतीचं नसलेलं विचारायला येईल, काय येईल असा मी थोडा विचार करत होते. आणि मग साधारण आपल्याला या सेशन मध्ये काय कन्व्हे करायचंय प्रत्येक टॉपिक वरती, त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आपण प्रीटेस्ट मध्ये त्या प्रश्न त्या सेक्शनच्या प्रमाणे विचारला तर ते चालू शकेल असं मला वाटलं. त्यामुळे मी तशी प्रीटेस्ट ती मग तयार केली. तर त्यामुळे मी माझी प्रीटेस्ट जी होती, तुम्ही जी सगळी बघितली त्याच्याप्रमाणे आपण थोडंसं जायचा प्रयत्न करणार आहोत. गायत्री, स्क्रीन विजिबल आहे ना? हो हो हो, अपूर्वा. हा हा. आणि मध्ये जर माझा आवाज हे झाला किंवा स्क्रीनचा काही इश्यू झाला तर मला सांग, म्हणजे हा हा. ओके ओके, येस. ओके, तर मग आपण शरीरातल्या काही मुख्य अवयव प्रणाली, ज्याला आपण म्हणतो ऑर्गन सिस्टीम्स, त्याच्याबद्दल आज बोलणार आहोत. आणि ही मी म्हटल्याप्रमाणे प्रीटेस्ट मध्ये काही आपण प्रश्न बघितलेत ते आपण सेशनच्या मध्ये परत एकदा बघणार आहोत. म्हणजे त्या टॉपिकच्या बद्दल आपण बोलून झालं की तो प्रश्न आपण एकदा पुन्हा बघणार आहोत. तर आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, आपलं शरीर हे खूप कॉम्प्लेक्स आणि खूप म्हणजे खरं तर आश्चर्यकारक, मिरॅक्युलस असं एक यंत्रणा आपल्या शरीरामध्ये असते. आणि त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे भाग, वेगवेगळे सिस्टीम्स असतात की त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण ती एक वेगवेगळे प्रत्येक प्रणालीचं, प्रत्येक सिस्टीमचं कार्य ते वेगळं करून आपण त्याचा अभ्यास करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हृदय आणि त्या रक्ताभिसरण प्रणाली, किंवा फुफ्फुस आणि श्वसनाची प्रणाली, डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे अन्न पचन ज्याच्यामुळे होतं ती, अशा सगळ्या वेगवेगळ्या, किंवा मसल्स, आपले जे स्नायू असतात, हाडं आणि स्नायू, त्यांची प्रणाली, ह्या सगळ्या वेगवेगळ्या आपल्या शरीरामध्ये सिस्टीम्स असतात. त्याचा स्ट्रक्चर आणि फंक्शन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्या कशाच्या बनलेल्या असतात आणि त्याचं कार्य काय असतं, त्याची रचना काय असते आणि कार्य काय असतं, ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे आपण त्यांना वेगवेगळ्या सिस्टीम्स, वेगवेगळ्या प्रणाली अशा ह्यांनी आपण
बघत असतो. पण महत्वाची गोष्ट जरी आपण धडा म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये पचन संस्थेवरचा वेगळा धडा, श्वसन संस्थेवरचा वेगळा धडा असं सगळं असलं तरी एक महत्वाची गोष्ट आपण जी लक्षात ठेवली पाहिजे आणि आपण जी मुलांपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवली पाहिजे ती म्हणजे जरी या सगळ्या वेगवेगळ्या प्रणाली असल्या आणि त्याचं कार्य थोडं वेगवेगळं असलं, त्याची रचना थोडी वेगवेगळी असली तरी त्या एकाच शरीरामध्ये आहेत. आपल्याच एका मानवी शरीराच्या आतच त्या सगळ्या प्रणाली एक बसवलेल्या असतात. त्यामुळे त्या अशा वेगवेगळ्या इंडिपेंडंटली काम करणाऱ्या एकाची दुसऱ्याचा काही संबंध नाही अशा नसतात. ह्या प्रत्येक प्रणालीचं काम हे दुसऱ्या प्रणालीवर अवलंबून असतं आणि त्या दुसऱ्या प्रणालीशी त्याची देवाणघेवाण कॉन्स्टंटली संबंध वेळ चालू असते आणि म्हणूनच एक शरीर आपण एक माणूस आपली कार्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची किंवा इव्हन झोपेत सुरू असलेली कार्य ही एका वेळेला स्मूथली आणि सिंक्रोनसली एखादी मोठी फॅक्टरी त्याचे वेगवेगळे भाग असले तरी ते एकदम एकत्र काम करून चालावी तशी आपल्या शरीराची हे चालू असते. कारण की त्या सगळ्या प्रणाली ज्या असतात त्या एकमेकांशी जोडलेल्या एकमेकांवर अवलंबून असतात जरी त्याचं रचना आणि कार्य ह्याच्यात फरक असला तर. कारण की एकत्र येऊन एक माणूस तयार झालेला असतो आणि हे बरेच वेळा आपल्या मुलांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत त्या प्रणाली तर आपण शिकतो, पचन संस्था, श्वसन संस्था ह्याच्याबद्दल आपण शिकतो, इतर संस्थांबद्दल शिकतो, पण त्या कशा एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि कशा एकमेकांवर अवलंबून आहेत हे आपण कधी कधी मुलांपर्यंत पोचतंय की नाही हे ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे जे कधी कधी दिलं जात नाही. त्यामुळे हे एक मला आपण काही मुख्य संस्था, 3 मुख्य प्रणाली किंवा अवयव संस्था आपण बघणार आहोत. पण ही एक गोष्ट ती सुरू करायच्या आधी मला महत्वाची सांगायची होती, तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची होती. त्यामुळे तो प्रश्न माझा पहिला होता की मानवी शरीराच्या मुख्य अवयव प्रणाली म्हणजे आपण जेव्हा अजून एक गोष्ट आम्ही नेहमी आयसर मध्ये पण कॉस्मिक मध्ये असताना पण म्हणायचो किंवा आता पण मी जे काम करते त्याच्यात आम्ही म्हणतो की परीक्षा किंवा टेस्ट किंवा क्विज म्हणू आपण जे असतं ते काही फक्त समोरच्या माणसाला, विद्यार्थी असतील दुसरं कोणी असेल त्यांना किती येतंय हे बघण्यासाठी नसतं. त्याचं एक काम ते असतं की किती शिकून झालंय ते समोरच्याला कळावं म्हणून. पण त्याचबरोबर तो शिकणारा विद्यार्थी आहे किंवा शिकणारी व्यक्ती आहे त्याला त्या प्रश्नांमधनं पण शिकता आलं पाहिजे, त्याच्याबद्दल पण विचार करता आला पाहिजे. हे या दृष्टीने पण प्रश्न सुद्धा आपण तयार करताना हा विचार करू शकतो. त्यामुळे आपण हा कधी जर मानवी शरीरातल्या वेगवेगळ्या प्राण्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हा विचार केला नसेल तर त्या या प्रश्नामुळे तो विचार अरे हो की म्हणजे ते उत्तर सोपं आहे पण अरे हा आपण हा कधी विचारच केला नव्हता असं जर झालं तर तसे प्रश्न पण आपल्याला काढणं नेहमी चांगलं असतं. हे मी का या गोष्टी म्हणजे मला प्राचीनी जेव्हा सांगितलं या सिरीज बद्दल आणि इथे काय उद्देश आहे त्याच्याबद्दल तर तेव्हा आमचं जे बोलणं झालं होतं त्याच्यात असं झालं होतं की जो विषय असेल म्हणजे आता आज आपण ह्युमन फिजिओलॉजी किंवा शरीरातल्या वेगवेगळ्या अवयव प्रणालींबद्दल बोलतोय तर तो विषय आणि त्याच्यातल्या कन्सेप्ट आणि त्याचबरोबर तो शिकवण्याबद्दल तो शिकवता सगळ्यात चांगल्या प्रकारे कसा येईल ह्या दोन्ही बद्दल थोडं थोडं बोलायचं या सिरीज मध्ये असं साधारण कल्पना होती ही सिरीज सुरू करताना. त्यामुळे मी हे थोडं दोन्ही बोलणार आहे, कन्सेप्ट आणि ऍक्च्युअल कंटेंट विषयी तर बोलणार आहे आणि तो शिकवताना आपण काय विचार करू शकतो हेही थोडं बोलणार आहे. प्राची, आय होप दॅट इज सॉर्ट ऑफ ऑन द लाईन्स ऑफ व्हॉट इज एक्सपेक्टेड. एक्झॅक्टली. या ओके ठीक आहे. त्यामुळे मग हा प्रश्न आता आपल्याला आपण जो पहिल्यांदा बघितला होता की मानवी शरीराच्या अवयव प्रणाली या अर्थातच संपूर्णपणे स्वतंत्रपणे कार्य टू सम एक्सटेंट करतात पण त्या एकमेकांशी जोडलेल्या आणि परस्परावलंबी असतात हे सगळ्यात त्याच्यातलं महत्वाचं उत्तर आहे. आणि सगळ्या अवयव प्रणालींची रचना आणि कार्य अर्थातच सारखं नसतं, त्याचे स्ट्रक्चर आणि फंक्शन ह्याच्यामध्ये म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर आणि रेस्पिरेटरी सिस्टीमचं आणि सर्क्युलेटरी सिस्टीमचं स्ट्रक्चर आणि फंक्शन, कार्य आणि रचना दोन्हीमध्ये फरक असतो. त्यामुळे अर्थात ते उत्तर नव्हतं. एकमेकांशी जोडलेलं आणि परस्पर अवलंबी असतात हे त्याचं उत्तर आहे त्या पहिल्या प्रश्नाचं.
तर त्याच्यानंतर आपण ज्या मेन 3 प्रणाली ऑर्गन सिस्टीम्स ज्या बघणार आहोत त्या म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम. ह्या 3 सिस्टीम्स थोड्या थोड्या आपण, खूप वेळ आपल्याकडे नाहीये, तासाभरात आपण थोडा एक धावता आढावा त्याचा घेणार आहोत. कारण मला प्राचीनी जे विषय सांगितले त्याच्यात सर्वेमध्ये जो घेतलेला होता पीकेसीनी, त्याच्यामध्ये हे दिसून आलं की काही विषय थोडेसे अवघड जातात किंवा त्याच्यामध्ये अजून थोडंसं इनपुट्स शिक्षकांना हवे आहेत. त्याच्यापैकी या 3 प्रणाली हा विषय आलेला होता. त्यामुळे आज आपण त्या 3 घेतले. असं त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि इतर महत्वाच्या नाहीत किंवा असं काही नाहीये. पण शिकवताना किंवा शिक्षकांना ह्याच्याबद्दल थोडंसं आणखीन जाणून घ्यायला आवडेल असं सर्वेमध्ये असल्यामुळे आपण त्या 3 आज घेतलेल्या आहेत. आणि अर्थात त्या महत्वाच्या आपल्या शरीराच्या फंक्शनिंगसाठी, व्यवस्थित काम करण्यासाठी या अतिशय महत्वाच्या असलेल्या 3 ऑर्गन सिस्टीम्स, 3 प्रणाली आहेत. तर एक पहिली सगळ्यात त्याच्यातली म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था ज्याला आपण म्हणतो. आता रक्ताभिसरण संस्थेचा विचार केला तर सगळ्यात मुख्य त्याच्यातला भाग म्हणजे अर्थातच हृदय आणि जे रक्तवाहिन्यांचं जाळं असतं हृदयापासून इतर शरीरापर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी, हे दोन मुख्य भाग रक्ताभिसरण संस्थेचे. अर्थात काही कुठल्या वेगळ्या थोड्या प्रकारे आपण विचार केला तर फुफ्फुस आणि श्वसन संस्था ही पण आपण त्याचा एक भाग धरू शकतो. पण रक्ताभिसरण जेव्हा आपण म्हणतो सर्क्युलेशन, तेव्हा रेस्पिरेशन थोडं वेगळं ठेवून फक्त रक्ताचं पूर्ण शरीराच्या अगदी पायाच्या डोक्याच्या केसाच्या टोकापर्यंत, केसात नाही पण केसात, कारण रक्त पुरवठा केला जाते केसाच्या मुळापासून पायाच्या टोकापर्यंत आणि बोटांच्या टोकापर्यंत रक्त पोचवलं कसं जातं पूर्ण शरीरभर, ह्याचा आपण विचार रक्ताभिसरण संस्थेच्या अभ्यासामध्ये आपण करत असतो. आणि अर्थात ते पोचवण्यासाठी सगळ्यात मुख्य अवयव म्हणजे हृदय, हार्ट. हार्ट, मानवी हार्ट किंवा कुठल्याही प्राण्याचं हार्ट, विशेषतः सस्तन प्राण्यांचं, मॅमल्सचं हार्ट हे अतिशय कॉम्प्लेक्स अशी सिस्टीम असते. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ते संपूर्ण वेळ रक्त शरीरभर पोहोचवण्याचं काम करत असतं. आणि ते इतकं महत्वाचं असतं की ते जर काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबलं तर मृत्यू येऊ शकतो. इतकं त्याचं काम महत्वाचं. फक्त काही सेकंद न हार्ट चालू असता, हृदयाचं पंपिंग न चालू असताना सुद्धा सर्व्हाइव्ह माणूस करू शकतो काही सेकंदच फक्त. त्याच्यानंतर रक्ताच्या द्वारे जो ऑक्सिजनचा पुरवठा होतो शरीरभर, तो विशेषतः मेंदूला आणि इतर भागांना कमी व्हायला लागल्यामुळे जगू शकत नाही माणूस. त्यामुळे अर्थात रक्ताभिसरण संस्था ही अतिशय महत्वाची प्रणाली आपल्या शरीरामध्ये आहे. हार्ट किंवा मानवी हृदयाला 4 कप्पे असतात. इतर प्राण्यांमध्ये, इतर काही ॲनिमल्स मध्ये 1 कप्प्याचं, 2 कप्प्याचं असं वेगवेगळ्या संरचनेची हृदय आपल्याला आढळू शकतात. पण मानवी संस्थेमध्ये 4 कप्प्याचं हृदय असतं. आणि हे सुद्धा मला वाटतं की ही जी गोष्ट आहे की आपण अर्थात अभ्यास आपल्या धड्यामध्ये किंवा आपल्या पुस्तकाच्या त्या पर्टिक्युलर वर्षाच्या त्या चॅप्टरमध्ये मानवी शरीराचा किंवा मानवी हृदयाचा जरी उल्लेख असला आणि त्याचा जरी अभ्यास करत असलो आपण, तरी हे नुसतं निदान जाता जाता हा उल्लेख करणं की मानवी शरीराची ही किंवा मानवी हृदयाची ही जरी रचना असली तरी इतर प्राण्यांमध्ये पण सिमिलर तशा प्रकारची सिस्टीम, तशा प्रकारचं हे आपल्याला आढळतं. पण काही फरक त्याच्यामध्ये असतात की 4 कप्प्याच्या ऐवजी 2 कप्प्याचं किंवा अशा वेगळ्या काही रचनेचं, वेगळ्या काही ह्याचं हृदय इतर प्राण्यांमध्ये आढळतं. हे आपल्याला मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे फक्त आता मानवी हृदय म्हणजे फक्त तेवढंच न धरता त्याच्या इतर गोष्टींची कनेक्शन किंवा हृदयाचा स्ट्रक्चर आणि फंक्शनचा अभ्यास करताना हृदयाच्या काही विकार कशामुळे होऊ शकतात हे थोडंसं मेन्शन करणं, हे कधीही नेहमी एक काय म्हणायचं त्याला, होलिस्टिक
व्ह्यू देण्यासाठी नेहमी चांगलं असतं. म्हणजे ह्या गोष्टी फक्त तेवढ्या पुस्तकात दिलेल्या भागावर चिकटून राहता या कनेक्टेड गोष्टी, की इतर प्राण्यांमध्ये काय असतं किंवा त्याच्यात काही बिघाड झाला तर काय होऊ शकतं, किंवा हृदय जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा ते तयार कसं होतं, ह्या गोष्टींचा विचारही आपण थोडं एक खूप खोलात जायची गरज नाही, पण तसं केल्याने त्याचं जी समजणं आहे त्या संस्थेचं ते चांगलं जास्त इट लीड्स टू अ बेटर अँड मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ दॅट कॉन्सेप्ट ऑफ दॅट सिस्टीम. मगाशी हात मला वाटतं वर केला होता कोणीतरी. काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही विचारू शकता. गायत्री, आय थिंक समवन हॅड रेज देअर हँड. हा नाहीये मला Trying to find out. नाही, त्यांनी खाली केला पुन्हा, मला वाटतं मला मध्ये 2 मिनिटासाठी Okay. दिसला होता. काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही बॉक्स प्लीज. मध्ये किंवा ते पोस्ट करू शकता तुम्ही. हो, येस येस येस, मला चॅटबॉक्स मात्र दिसत नाहीये, त्यामुळे गायत्री तू हो, आम्ही- किंवा प्राची. आम्ही हो प्राची, आम्ही हो, monitor ओके करतो. ग्रेट, आम्ही ओके ओके, हो ठीक, ग्रेट. ठीक आहे मग. हा, प्रांजली कुलकर्णींना काही प्रश्न विचारायचे होते. प्राची अनम्यूट करायचं का त्यांना? येस, प्रांजली मॅडम तुम्ही विचारू शकता का? नाही मॅडम, काय झालं, माझा चुकून रेज हँड झाला तो. ओके. बरं ठीक आहे, ओके. हा, ओके, मग आपण पुढे जाऊया. हृदयाचं ची रचना आहे ते मी म्हटल्याप्रमाणे आपल्या मानवी हृदयात 4 कप्पे असतात. त्याच्या जवनिका आणि एट्रियमला मी शब्द शोधून ठेवला होता, पण आता तुम्हाला पटकन आठवत नाहीये. कोणी सांगू शकेल पटकन? एट्रियम जे वरचे कप्पे असतात 2, त्याच्यासाठी काय मराठी शब्द आहे तो? खालचे वेंट्रिकल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला जवनिका असा शब्द आहे. आणि कोशिका नाही, काय आठवत नाहीये. कर्णिका. हा, कर्णिका आणि जवनिका असे त्याला शब्द आहेत. वरचे जे उजवी आणि डावी कर्णिका म्हणजे राईट अँड लेफ्ट एट्रियम किंवा ऑरिकल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि खालच्या उजवी आणि डावी जवनिका म्हणजे लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिकल, असे हे 4 कप्पे असतात. त्या 4 कप्प्यांच्या उजव्या आणि डाव्या कप्प्यांच्या मध्ये एक बऱ्यापैकी जाड थर असतो, सेप्टम ज्याला म्हटलं जातं. त्यामुळे ते उजवे आणि डावे कप्पे पूर्णपणे एकमेकांपासून वेगळे असतात, म्हणजे अजिबात जोडलेले एका डावीकडनं उजवीकडनं डावीकडे रक्त जाऊ शकत नाही डायरेक्ट, म्हणजे धमन्यांच्या थ्रूच फक्त जाऊ शकतं. त्यामुळे ते सेप्टम त्याच्यामध्ये जे इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये जे दिसतंय ते असतं. आणि या दोन्ही कप्प्यांच्या मध्ये उजव्या जवनिका आणि कर्णिका ह्यांच्यामध्ये ते मात्र जोडलेले असतात एकमेकांचे, आणि त्याच्यामध्ये नेहमी झडप असते. वाल्व ज्याला आपण म्हणतो ते एकदा वर्ण म्हणजे कर्णिकेमधनं जवनिकेमध्ये रक्त डावी किंवा उजव्या गेलं की ते उलट वाहू नये, परत उलट वर जाऊ नये, ह्याच्यासाठी त्या झडपा काम करतात. त्या एकदा खाली आल्या, जेव्हा आकुंचन होतं हृदयाचं तेव्हा त्या खाली येतात. त्या कर्णिकांचं आकुंचन झाल्यावर रक्त खाली येतं आणि मग त्या झडपा बंद होतं, त्यामुळे ते वर परत जाऊ शकत नाही. तर असे हे 4 कप्पे असतात. शरीरातल्या सगळ्या भागांमधलं जे ज्याला खरं तर अशुद्ध हा शब्द आहे, पण मला तो फारसा बरोबर वाटत नाही, कारण की रक्तात खूप ऑक्सिजनचं वहन आणि कार्बन डायऑक्साईडचं वहन हे तर होतच रक्तामध्ये, पण इतरही खूप गोष्टी असतात. त्यामुळे कुठलं रक्त शुद्ध आणि अशुद्ध असं म्हणणं ते हे नाही. पण ठीक आहे, ज्याला स्टँडर्ड ह्याच्यामध्ये म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त, ज्याच्यात ऑक्सिजन कमी आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, शरीराच्या वेगवेगळ्या भागातनं, पेशीतनं, टिश्यूज मधनं गोळा केलेला कार्बन डायऑक्साईड, जो त्यांच्या पेशींमध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो त्यांच्या कार्यामुळे, ऑक्सिजन वापरल्यामुळे, तो सगळा गोळा करून रक्तामधनं आणला जातो हृदयापर्यंत. आणि ते आणण्याचं काम ह्या 2 मोठ्या ज्या वेन्स आहेत, सुपिरियर वेना कावा आणि इन्फिरियर वेना कावा ज्याला आपण म्हणतो. सुपिरियर वेना कावा ही शरीराच्या वरच्या भागातनं रक्त घेऊन हृदयापर्यंत पोचवते सगळीकडनं गोळा करून, आणि इन्फिरियर वेना कावा जी खालनं येते ती शरीराच्या खालच्या भागातनं, हृदयाच्या खालच्या भागातनं म्हणजे पोट, पाय या भागातनं
रक्त कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त गोळा करून हृदयामध्ये आणते आणि ते दोन्ही जे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतात ते वरच्या उजवीकडच्या कर्णिकेमध्ये राईट एट्रियम मध्ये पोहोचवलं जातं. हे इथे आपल्याला जे दिसतंय ते. आणि वेना कावाला पण मराठी शब्द निश्चित मला असा मिळाला नाही, पण नीला वेन जे आहे ज्याला ज्याच्यात कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतं त्याला आणि जी हृदयाकडे रक्त आणते त्याला नीला असं म्हणतात. त्यामुळे महानीलावरच्या आणि खालची महानीला असं आपण साधारण म्हणू शकतो असं मला वाटलं. मला एक्झॅक्ट शब्द सापडला नाही, पण तुम्ही सांगू शकता की टेक्स्टबुक मध्ये काय शब्द सुपिरियर आणि इन्फिरियर वेना कावाला असतो. पण या सगळ्या विविध भागातनं गोळा करून आणलेलं रक्त हे या कप्प्यामध्ये येतं राईट एट्रियम मध्ये. त्याच्यातनं जेव्हा आणि हृदयाचं जे आकुंचन होतं ते 2 भागांमध्ये होतं. पहिले एका सेटमध्ये दोन्ही वरचे कप्पे म्हणजे कर्णिका यांचं आकुंचन होतं आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये खालचे कप्पे म्हणजे जवनिका ह्यांचं आकुंचन होतं. तर जेव्हा वरच्या 2 कप्प्यांचं आकुंचन होतं तेव्हा राईट एट्रियम मधनं हे दाबल्यामुळे ते सगळं रक्त खाली ढकलून झडप उघडून राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं म्हणजे जवनिकेमध्ये जातं. आणि मग ते जवनिकेचं जेव्हा आकुंचन होतं आणि झडप बंद असते त्यामुळे त्याला उलट वरती जाता येत नाही, त्यामुळे ते या आर्टरी मधनं पल्मनरी मधनं फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. तर पल्मनरी आर्टरी म्हणजे फुफ्फुसीय नीला ही एकमेव आर्टरी असलेली, आर्टरी म्हणजे हृदयाकडनं लांब जाणारी आणि वेन म्हणजे हृदयाकडे येणारी, असं त्याचं ब्रॉडली क्लासिफिकेशन आहे. आर्टरी म्हणजे रोहिणी जी हृदयाकडनं लांब जाणारी असते त्याच्यात नेहमी बाकी इतर सगळ्या रोहिण्यांमध्ये किंवा आर्टरीजमध्ये ऑक्सिजन युक्त रक्त असतं एक्सेप्ट एक सोडून जी ही आर्टरी आहे, जी पल्मनरी आर्टरी जी कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त फुफ्फुसाकडे नेते. आणि फुफ्फुसामध्ये मग त्या रक्तातलं कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसामध्ये सोडलं जातं आणि हवेमध्ये श्वासाबरोबर भरून घेतलेल्या हवेमधलं जे ऑक्सिजन असतं ते रक्तामध्ये घेतलं जातं. त्याप्रमाणे ते रक्त ज्याला शुद्ध करतो किंवा त्याचं ऑक्सिजनेशन होतं आणि मग फुफ्फुसाकडनं ते परत येतं हृदयाकडे. ते या 2 या म्हणजे पल्मनरी व्हेन्स ज्याला म्हणतो, ज्या फक्त एकच अशा व्हेन्स असतात ज्याच्यामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त असतं. म्हणजे परत जशी पल्मनरी आर्टरी एक एक्सेप्शन तसं पल्मनरी वेन दुसरं एक्सेप्शन, की जी एकच अशी व्हेन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त असतं. आणि मग ते ऑक्सिजन युक्त रक्त डाव्या कर्णिकेमध्ये येतं लेफ्ट एट्रियम मध्ये. जेव्हा ती कंप्रेस होते किंवा त्याचं आकुंचन होतं तेव्हा ते रक्त डाव्या कर्णिकेमधनं डाव्या जवनिकेमध्ये लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ढकललं जातं आणि मग झडप बंद होते, व्हाल्व बंद होतो. आणि जेव्हा जवनिकेचं व्हेंट्रिकलचं आकुंचन होतं तेव्हा ती एक खूप मोठी रक्तवाहिनी रोहिणी जी आर्टरी शरीरातली सगळ्यात मोठी एओर्टा नावाची, त्याच्यामध्ये ते ढकललं जातं खूप फोर्सनी. अतिशय खूप जास्त फोर्स त्या रक्ताला असतो जेव्हा खूप जोरात पंप होतं. ह्याचं कारण काय आहे तर ते रक्त तो तेवढा फोर्स तेवढा पाहिजे की ते रक्त ढकललं गेलं पाहिजे अगदी पार टोकापर्यंत, शरीराच्या वरच्या आणि खालच्या टोकांपर्यंत किंवा हाताच्या टोकांपर्यंत त्या रक्ताचा फोर्स परसनं ते ढकललं गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी ते बऱ्यापैकी फोर्सफुली ते रक्त ढकललं जातं. त्याच्यामध्ये प्रेशर खूप असतं त्याला दिलेलं जेव्हा आकुंचन होतं हृदयाचं त्यावेळेला. त्यामुळे ते एओर्टामध्ये ढकललं जातं आणि एओर्टामधून ते सबंध शरीरभर त्याच्या रक्तवाहिन्यांचे ब्रांचेस एकाच्या ती विभागून 2, मग 2च्या विभागून 4 असं करून पूर्ण शरीरभर जे रक्तवाहिन्यांचं जाळं आहे त्याच्यामध्ये ते पोचवलं जातं. तर त्यामुळे आता तुम्ही या डायग्राम मध्ये बघितलं तर
ही आर्टरी हार्ट कडनं येणारी जी असते रोहिणी, त्याच्यातनं रक्त ऑक्सिजन युक्त येतं. मग ते पूर्ण शरीराच्या अवयवांमध्ये बारीक 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 रक्तवाहिन्या, कॅपिलरीज ज्याला आपण म्हणतो, त्या जाळ्यातनं ते पसरतं. तिथे तो जो आपल्या शरीराच्या पेशींमधला ऑक्सिजन मधला कार्बन डायऑक्साईड घेणं आणि त्यांना ऑक्सिजन रक्तामधनं आलेला, शुद्ध झालेल्या रक्तामधनं आलेला जो ऑक्सिजन येतो त्यांना पुरवणं, हे काम होतं. आणि मग कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त कॅपिलरीज मधनं, म्हणजे हे आपण वेन आणि आर्टरी असं म्हणत असलो तर त्या दोन्ही अनकनेक्टेड किंवा एकमेकांचे संबंध नसलेल्या नाहीये अशा नसतात. त्या एकमेकांशी जोडलेल्याच असतात. ज्या बारीक बारीक कॅपिलरीज असतात त्याच्यात ऑक्सिजन युक्त रक्त आणि मग ते पेशींमधनं हे करून त्याच पुढे जाऊन कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असं ते जाळं तयार झालेलं असतं. त्यामुळे ही पण एक कॉन्सेप्ट मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, की ह्या वेगळी आर्टरी आणि वेगळी वेन एकमेकांशी न जोडलेल्या अशा नाही. ते कॅपिलरीचं जाळं आहे ते दोन्ही त्यांना एकमेकांशी जोडत असतं. आणि मग नीला ज्या असतात किंवा वेन्स ज्या असतात त्याच्याकडनं परत हृदयाकडे ते पाठवलं जातं. आर्टरी आणि व्हेनच्या रचनेमध्ये सुद्धा फरक असतो. आर्टरी मी म्हटल्याप्रमाणे खूप जोरात अंडर अ लॉट ऑफ प्रेशर पंपिंग रक्ताचं होतं. त्यामुळे त्या प्रेशरनी आर्टरी किंवा रोहिणी जे असते त्याच्या वॉल्स, त्याच्या भिंती फुटू नयेत किंवा हे म्हणून त्या जाड असतात. दे आर थिकर, कारण की तेवढं प्रेशरनी रक्त सतत त्यांच्यामध्ये येत असतं. त्यामुळे त्या थोड्या जाड असतात. आणि त्याची जी मधली पोकळी असते, लुमेन ज्याला आपण म्हणतो, ती छोटी असते आर्टरीची. वेरएज वेन्स ज्या असतात त्यांना उलट ग्रॅव्हिटीच्या उलट जाऊन त्यांना ते हे करावं लागतं. त्यामुळे त्याच्यामध्ये झडपा असतात, परत उलट्या जाऊ नये म्हणून. अर्थात शरीराच्या वरच्या भागामध्ये ग्रॅव्हिटीच्या दिशेनी आणि शरीराच्या खालच्या भागामधनं ग्रॅव्हिटीच्या दिशेच्या विरुद्ध त्यांना रक्त हृदयापर्यंत आणायचं असतं. आणि तोपर्यंत ते जे रोहिणीमध्ये जे अंडर प्रेशर रक्त असतं ते तिथे त्या सगळ्या कॅपिलरीच्या जाळ्यातनं वेन पर्यंत येईपर्यंत त्याचं प्रेशरही कमी झालेलं असतं. त्यामुळे ते सहज मागे जाऊ शकतं. ते होऊ नये म्हणून ते वेनच्या आतमध्ये झडपा असतात. उलटा बॅक फ्लो आपण ज्याला म्हणतो, परत उलट्या दिशेने जाऊ नये रक्त म्हणून, एकाच दिशेने हृदयाच्या दिशेने जात राहावं म्हणून तशा झडपा वेन मध्ये असतात. आणि त्याची पोकळी पण थोडीशी मोठी असते. त्यामुळे हा फरक मोठा, एक बेसिक फरक वेन्स आणि आर्टरीज किंवा रोहिणी आणि नीला ह्यांच्यामध्ये असतो. आपण आता हे ऑलरेडी याच्याबद्दल बोललो. ह्याच्यामध्ये जरा अजून व्यवस्थित त्याचं जाळं कसं आहे, हे जे चित्र आहे त्याच्यातलं मला माहिती की तुम्हाला त्याचं लेबलिंग दिसणार नाहीये, पण हरकत नाहीये. ते आता लेबलिंग महत्वाचं नाहीये. हे कसं हृदयाकडनं पूर्ण शरीरभर फुफ्फुसामध्ये जाऊन एक जाळं रक्तवाहिन्यांचं, कॅपिलरीचं तयार झालेलं असतं आणि वरच्या आणि खालच्या भागामध्ये कसं तयार झालेलं असतं एवढं फक्त या चित्रामध्ये आपल्याला बघायचंय. आणि ह्याच्यामध्ये पण आपण बघितलंच आहे की सुपिरियर आणि इन्फिरियर वेना कावा मधनं उजव्या कर्णिकेमधनं उजव्या जवनिकेमध्ये तिकडनं पल्मनरी आर्टरी मध्ये रक्त जातं, जिथनं फुफ्फुसांकडे ते पाठवलं जातं. फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईड काढून त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतो आणि मग ते ऑक्सिजन युक्त रक्त हे पल्मनरी वेन कडून मधून फुफ्फुसाकडून परत हृदयाकडे, पण डाव्या बाजूला, डाव्या कर्णिकेमध्ये येतं. आणि मग डाव्या कर्णिकेमधनं डाव्या जवनिकेमध्ये, तिथून एओर्टामध्ये, आणि एओर्टामधनं पूर्ण शरीरभर जे जाळं पसरलेलं आहे रक्तवाहिन्यांचं त्याच्यामध्ये ते पोचवलं जातं. परत म्हणजे हा आपण जे म्हणतो की थोडंसं अगदी पुस्तकात दिलेल्याच्या बाहेरच्या पण एक दोन गोष्टी सांगितल्या तर त्या कन्सेप्टचं व्यवस्थित समजली जाते किंवा आकलन होतं. त्याच्यात एक म्हणजे आपल्या शरीराचा हार्ट रेट किंवा त्याचं प्रेशर जे असतं ह्याच्यामध्ये ते किती असतं आणि इतर
प्राण्यांच्या शरीरामधला जे ब्लडचं प्रेशर असतं ते किती असतं, ते सेम असतं का, तर ते कशावर अवलंबून असेल, असे जर प्रश्न आपण विचारले तर मुलांना त्या कन्सेप्टचं आणखीन हे होतं. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण द्यायचं झालं तर जिराफ हाही एक सस्तन प्राणी आहे. खूप उंच तो असतो आणि त्यामुळे त्याचं हृदय त्याच्या हृदयाला खूप जास्त काम करावं लागतं त्याच्या डोक्याच्या टोकापर्यंत रक्त पोचवण्यासाठी किंवा त्याच्या पूर्ण शरीरामध्ये. त्यामुळे त्याचं हृदय हे आकारानेही मोठं असतं जास्त आणि त्याचं हृदयाचं प्रेशर जे असतं तेही खूप जास्त असतं, कारण की ते जर तेवढ्या प्रेशरने ते पंप झालं नाही तर जिराफ केवढा उंच असतो त्याच्या शरीराच्या सगळ्या भागांमध्ये ते जाणार नाही. त्यामुळे ब्लड प्रेशर आपण खूप वेळा ऐकलेलं असतं की हा ब्लड प्रेशर वाढलं, कमी झालं, इतकं झालं, पण हे का असतं किंवा हे कसं वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये त्यांची शरीर रचना, त्यांचा आकार कसा आहे त्याच्याप्रमाणे ते कसं बदलत जातं, हा विचार थोडासा एक गंमत म्हणून की अरे जिराफ हृदयाचं प्रेशर किती असेल किंवा त्याच्या रक्ताचं पंपिंग कसं होत असेल त्याच्या एवढ्या उंच शरीरामध्ये जाण्यासाठी, असा आपण जर प्रश्न विचारला तर मुलं आपोआप त्याच्यावरती खूप त्याच्यावर वेळ न घालवता किंवा खोलात न जाता एवढा एक छोटस 1-2 गोष्टी सांगून त्याच्यावर मुलं विचार करायला लागतात आणि त्यांना त्यामुळे मानवी शरीराच्या हृदयाच्या फंक्शनिंगचा पण त्यांची समज ही जास्त डीप होते, जास्त प्रगल्भ होते. तर असं आपण हे नेहमी करू शकतो. किंवा आता हे बायोलॉजी आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री आपण नेहमी वेगवेगळं ठेवतो, पण प्रेशर किंवा व्हॉल्यूम या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, रक्ताचा व्हॉल्यूम किती असतो शरीरामध्ये, ते कसं मग सर्क्युलेटिंग ठेवलं जातं किंवा प्रेशर कसं जनरेट होतं, ह्या सगळ्या फिजिक्स मधल्या काही कन्सेप्ट आपण इतर वर्गामध्ये ज्या शिकवलेल्या असतात त्याच्याशी ह्या गोष्टी जोडू शकतो. तर यामुळे असे कप्पे वेगवेगळे न ठेवता विषयांचे किंवा कन्सेप्टचे एकमेकांशी कसं जोडलेलं आहे सायन्स सगळं, ते आपण मुलांपर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो. तर हे आपण बघितलं ह्या सगळ्या गोष्टी अबाउट द सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याचं काम, जे कार्य जे आहे ते अर्थातच आपण बघितल्याप्रमाणे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट, म्हणजे कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसापर्यंत पोहोचवणं आणि ऑक्सिजन फुफ्फुसामधनं आत घेतलेला इतर शरीराच्या इतर भागांपर्यंत पोहोचवणं, याचबरोबर न्यूट्रिएंट्स म्हणजे आपण जे जेवतो त्याच्या अन्न जे असतं त्याच्यातले जे न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्या पोटामध्ये आतड्यांच्या जी रक्तवाहिन्या असतात त्यांच्यामधनं त्या रक्तामध्ये घेतले जातात आणि तेही सर्क्युलेशन मधनं इतर शरीराच्या प्रत्येक पेशीकडे अन्न पोहोचवणं हे पण रक्ताच्या द्वारेच केलं जातं. अन्नच नाही तर तिथे तयार झालेले वेस्ट प्रोडक्ट्स, म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा एक उत्सर्जित प्रोडक्ट, ज्याला वेस्ट प्रोडक्ट आपण म्हणू शकतो, तो एक आहेच. पण त्याचबरोबर इतरही पेशींमध्ये जे काम चालू असतं त्याच्यातनं जे वेस्ट प्रोडक्ट्स तयार झालेले असतात ते त्या ऑर्गन पर्यंत पोहोचवणं, जे आपण पुढे बघणारच आहोत, किडनी च्या रिलेटेड जे फंक्शन मूत्रपिंडाचं असतं तर ते तिथपर्यंत पोहोचवणं हे पण रक्ताचंच काम आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्थेचं काम आहे. आणि हॉर्मोन्स, इतर अनेक गोष्टी, किंवा आपण एखादं औषध घेतो त्यातली बरीच काही औषधं ही रक्ताद्वारे त्या ठिकाणी जिथे त्यांचं ऍक्शन किंवा त्यांचं कार्य अपेक्षित आहे तिथपर्यंत पोहोचवणं हे सगळं रक्ताद्वारे होत असतं. नंतर इम्युनिटी, आता आपण इम्युनिटी बद्दल सध्या इतकं बोलतोय आणि इतकं हे, तर रक्त आणि रक्ताभिसरण संस्था ही आपल्या पूर्ण शरीरामध्ये इम्युन सिस्टीमचं कार्य चालू ठेवण्यासाठी ही खूप महत्वाची असते. अर्थात रक्ताच्याच पेशी हे इम्युन सिस्टीमचंही काम बरंच करत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये होणारे इन्फेक्शन, बाहेरनं काही जर जीवाणू विषाणू आले तर त्यांच्यावरती प्रतिकार करण्यासाठी काम जे असतं ते एक मुख्य रक्ताचं असतं. किंवा जखम झाली तर ते रक्त गोठून क्लॉट तयार करणं आणि ती जखम बंद करणं आणि बाहेरच्या गोष्टी त्याच्यामधनं, जखमेमधनं आत येऊ न देणं आणि त्याला प्रोटेक्ट करणं हे पण एक रक्ताचं मोठं रोल आपण ज्याला म्हणू शकतो तो आहे. असं सगळं. नंतर शरीरामधल्या
टेम्परेचरचं रेग्युलेशन किंवा फ्लुइड्सचं रेग्युलेशन, मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे रक्ताचा व्हॉल्यूम किती असतो, तुम्ही पाणी किती जास्त कमी पिता त्याच्यावरती तो बदलतो का, किंवा काही वेगवेगळ्या शरीरात बदल झाले तर त्या रक्ताचा व्हॉल्यूम बदलू शकतो का. तर हे पण एक फंक्शन रक्ताचं आणि रक्ताभिसरण संस्थेचं ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं हेही असतं. आणि अर्थातच रक्ताचं जे हृदयाचं जे आकुंचन प्रसरण जे आहे, बीटिंग जे आहे ते नर्वस सिस्टीम नी रेग्युलेट केलेलं असतं. कारण की हृदयाच्या बाहेर एक आवरण असतं पेरिकार्डियम नावाचं, इथे या ह्याच्यामध्ये आपल्याला ते दिसतंय, आणि त्या आवरणामध्ये काही विशिष्ट नर्व्स असतात. म्हणजे त्या आवरणाच्या थ्रू हृदयापर्यंत, हृदयाच्या मसल्स पर्यंत, हृदयांच्या स्नायूपर्यंत काही नर्व्स गेलेल्या असतात, ज्याच्यामुळे त्याला तो आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा सिग्नल सतत मिळत असतो. त्यामुळे ते मज्जासंस्थेशी पण, म्हणजे नर्वस सिस्टीमशी पण कनेक्टेड असतं हृदय. तर त्यामुळे आपण हे बघितलं की ते फुफ्फुसांशी जोडलेलं, म्हणजे फुफ्फुसांच्या कामाशी जोडलेलं असतं, रेस्पिरेटरी सिस्टीमशी जोडलेलं असतं. नंतर आतडे आणि ह्याच्यामधनं जे पचन झालेलं अन्न घेणं आणि ते पोचवणं, त्यामुळे ते डायजेस्टिव्ह सिस्टीमशी जोडलेलं असतं, नर्वस सिस्टीमशी जोडलेलं असतं. त्यामुळे सगळ्या सिस्टीम्स या अशाच प्रकारे एकमेकांशी मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे जोडलेल्या असतात. तर आता हे आपण म्हटलो की या विशेषतः आपल्या शाळेच्या टेक्स्टबुक्स मधनं आणि सिलेबस मधनं हे खूप वर्णनात्मक, खूप डिस्क्रिप्टिव्ह हे विषय दिलेले असतात. पण ते थोडे आणखीन इंटरेस्टिंग बनवून ते कसे आणखीन समजतील ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर हँड्स ऑन, म्हणजे आम्ही आयसर मध्ये जेव्हा होते मी, तेव्हा सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर किंवा आमच्या इतर शिक्षकांबरोबरचे जे कार्यक्रम होते त्याच्यामध्ये स्वतः मुलांनी काहीतरी करणं, एक्सपेरिमेंट करणं, इन्क्वायरी करणं किंवा काही बनवणं, काही मॉडेल्स तयार करणं, काही हे करणं, ह्याच्यानी नेहमी मुलांना ऍक्टिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मुलं स्वतःहून काहीतरी करतात, नुसतं ऐकण्याच्या ऐवजी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही आपण त्यांना शिकवल्या या गोष्टी, तर ते आणखीन नीट छान समजू शकतात, कायमच्या लक्षात राहू शकतात, पुढे त्यांना प्रश्न त्याच्यावरनं पडू शकतात. तर याकरता काही सोपे हे म्हणजे रक्त ही पण एक म्हणजे स्वतः स्वतंत्र अभ्यासाचा विषय, कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे. त्याच्यात वेगवेगळे कंपोनंट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. तर त्याचं आपण एक मॉडेल तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये हे सगळे असं काही बेसिक, खूप सोप्या सापडणाऱ्या गोष्टी, आपल्या आजूबाजूला सापडणाऱ्या गोष्टी वापरून रक्ताचं मॉडेल जर तयार केलं, तर त्याच्यामध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी, त्याचं प्रपोर्शन किती, साईज कसा, लाल पेशी किती असतात, पांढऱ्या पेशी किती असतात, हे जेव्हा आपण ऍक्च्युअली एक रक्ताचं हे तयार करायला जातो मॉडेल सारखं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे खूप साऱ्या लाल पेशी असतात आणि पांढऱ्या पेशींच्या ज्यासाठी जे काय आपण थर्मोकोलचे बॉल्स वगैरे वापरले असतील ते कमी त्या प्रपोर्शननी वापरायला पाहिजेत. किंवा प्लेटलेट्स दाखवायला, तर प्लेटलेट्सचा जो आकार असतो तो पांढऱ्या पेशीच्याहून खूप छोटे, मोठे थर्मोकॉलचे पांढरे बॉल म्हणजे पांढऱ्या पेशी आणि पिवळे बॉल म्हणजे प्लेटलेट असं आपण नाही करू शकत, कारण प्लेटलेट्सचा आकार जो असतो तो खूप छोटा असतो पांढऱ्या पेशींच्या मानाने. हे आपण जरी ते इतके मायक्रोमीटर आकाराच्या पेशी असतात असं टेक्स्टबुक मध्ये वाचून ते तेवढं लक्षात येत नाही. जेव्हा आपण ते ऍक्च्युअली करतो तेव्हा ते जास्त व्यवस्थित लक्षात येतं. किंवा आपली एक हॉट वॉटर बॅग असते, त्याच्या बाहेरची जी हे आहे ती पेरिकार्डियम सारखी आहे असं धरून, त्याच्यामध्ये काही 4 कप्पे फुगे वापरून 4 कप्पे तयार करून त्याच्या एकमेकांशी ते हृदयाचे 4 कप्पे कसे जोडलेले असतात, त्याच्यामध्ये आपण झापड दाखवण्यासाठी काही क्लिप्स लावू शकतो, ट्यूब्स लावू शकतो, एकमेकांना जोडलेल्या ज्या वाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये. अशी एक मुलांबरोबर, म्हणजे मुलांनी स्वतः तयार करायला सांगितलं. एक ग्रुप ऑफ 4 or 5 स्टुडंट्स कॅन टुगेदर डू दिस ऍक्टिव्हिटी. किंवा रक्तवाहिन्यांचे आकार ह्याच्यासाठी. आणि पुढचं एक म्हणजे एक आयसर मध्ये आम्ही एक उपक्रम घेतला होता टाटा टेक कंपनीच्या सोबत. त्याच्यामध्ये टीचर्सना, शिक्षकांना
ही समोरून काही त्यांच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याच्या आयडियाज असतील तर त्या शेअर करायला सांगितल्या होत्या. तर त्याच्यापैकी एक अतिशय छान सॉर्ट ऑफ वर्किंग मॉडेल ज्याला म्हणता येईल त्याचं असं अतिशय म्हणजे अगदी घरी असलेले बाऊल आणि फुगे कापून त्याचा एक आवरण तयार करून मेम्ब्रेन सारखं वर्ण त्याला लावून आणि काही प्लास्टिकच्या ट्यूब्स आणि अशा गोष्टी किंवा रंगीत पाणी हे वापरून पंपिंग ऑफ हार्ट डेमॉन्स्ट्रेट करायला एक वर्किंग मॉडेल सारखं तयार करायला करण्याची ऍक्टिव्हिटी एक शुभश्री महादेवन म्हणून शिक्षिका आहेत त्यांनी केली होती. आणि ती हे सगळे रिसोर्सेस हे आता मी जे दाखवल्या 4-5 गोष्टी त्या सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर जे आयसर पुणेचं आहे त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. आता काय आपण सगळे प्रत्येक ऍक्टिव्हिटी डिटेल मध्ये बघणार नाही पण अशा अनेक ऍक्टिव्हिटीज ह्या कन्सेप्ट शिकवण्यासाठी फक्त पुस्तकात वाचून किंवा काही आणि हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की विद्यार्थी ज्याला आपण डिफरंट टाइप्स ऑफ लर्नर्स जे आपण कदाचित बीएड मध्ये पण शिकतो की काही मुलं जी असतात किंवा काही माणसं म्हणजे मोठेपणी सुद्धा वाचून पटकन शिकतात. काही लोक जे असतात ते ऐकून पटकन त्यांना लक्षात येतात गोष्टी किंवा कोणी समजावून सांगितलं तर लक्षात येतात. काही स्वतः वाचून येतात किंवा काही चित्र बघून येतात. काही लोकांना स्वतः काहीतरी हाताने ते करून बघितल्यावर पटकन कळतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे लर्नर्स डिफरंट टाइप्स ऑफ लर्निंग स्टाईल्स ज्याला आपण म्हणतो तर असे वेगवेगळ्या प्रकारे शिकणारे आणि वेगवेगळ्या प्रकारे विषयाकडे अप्रोच होणारे मुलं आपले विद्यार्थी असतात. त्यामुळे जे वाचून ज्यांना पटकन लक्षात येतं त्यांच्यासाठी टेक्स्टबुक असतंच किंवा वर्गात ऐकणाऱ्यांना तर फायदा होतोच पण हाताने करून बघण्यानी पण अनेक प्रकारचे लर्नर्स जे असतात त्यांना ते व्यवस्थित विषय कळू शकतो. त्यामुळे आपण जितके जास्त वेगवेगळे अप्रोचेस शिकवण्याच्या पद्धती आपण वापरू वर्गामध्ये तितक्या जास्त लर्नर्स डिफरंट टाइप्स ऑफ लर्नर्सना आपण मदत समजण्यासाठी करू शकतो. तर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ह्याच्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला ऍक्टिव्हिटी सेंटरच्या वेबसाईट बद्दल डिटेल्स ते कशी करायची ही बेसिकली एका चार्टवर हृदयाचं ची आकृती काढून त्याच्यातले कप्पे दाखवून त्या कप्प्यांमध्ये काही बाऊल हे केलेले वर्ण फुगे कापून ते मेम्ब्रेन असे घट्टपणे लावलेले आहेत आणि त्याच्यात जोडलेल्या ट्यूब्स आहेत आणि मग ते इकडनं वेनाकाव्यामधनं वरच्या एट्रियम मध्ये मग जवनिकेमध्ये मग फुफ्फुसाकडे आणि मग फुफ्फुसाकडनं परत ह्याच्याकडे कसं ते रक्त पास होत जातं हे आपण ह्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेट करू शकतो या ऍक्टिव्हिटीमध्ये. तर त्यामुळे आपण जो दुसरा प्रश्न घेतलेला होता तो की रक्ताभिसरण प्रणालीचं प्रमुख कार्य काय आहे तर त्याचा उत्तर हे आहे की शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त पोचवणं हे रक्ताभिसरण प्रणालीचं सगळ्यात मुख्य कार्य आहे. आणि मग रक्तामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ऑक्सिजन देवाणघेवाण अन्न पदार्थाची देवाणघेवाण असं सगळं वेस्ट प्रोडक्ट्स घेऊन येणं हे सगळं तर आहेच पण रक्त सगळीकडे पोचवणं हे रक्ताभिसरण प्रणालीचं सगळ्यात मुख्य कार्य आहे असं आपण म्हणू शकतो. इथे आपण पुढची प्रणाली घेण्याच्या आधी काही कोणाला विचारायचंय बोलायचंय आपल्याकडे खूप संख्येने लोक असल्यामुळे मी खूप इंटरॅक्टिव्ह किंवा असं मध्ये प्रश्न घातले असे नाही आहेत कारण 200-250 लोक जॉईन होतील साधारण असा एक अंदाज असल्यामुळे पण अजून काही कोणाला विचारायचं असेल काही बोलायचं असेल तर इथे एक मला प्रश्न चॅट मध्ये दिसला की दुहेरी अभिसरण म्हणजे काय तर दुहेरी अभिसरण म्हणजे एक अभिसरण हे हृदयापासून फुफ्फुसापर्यंत आणि फुफ्फुसापासून परत हे एक सर्कल झालं एक सायकल म्हणजे शरीरातलं रक्त आहे ते तिथे जाऊन हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाऊन परत हृदयाकडे येतं हे एक सर्किट झालं आणि हृदयाकडून सबंध शरीराकडे जाऊन परत हृदयाकडे येतं हे दुसरं सर्किट झालं. आणि फुफ्फुसाचं जे सर्क्युलेशन पहिलं अभिसरण जे आहे ते जे फुफ्फुसाचं त्याच्यामध्ये रक्त शुद्ध होण्याची प्रक्रिया होते त्या सर्क्युलेशन मध्ये आणि सिस्टेमिक त्याला पल्मनरी सर्क्युलेशन किंवा फुफ्फुसीय अभिसरण आपण म्हणू शकतो. आणि दुसरं जे अभिसरण आहे ते सिस्टेमिक पूर्ण शरीराचं अभिसरण आहे त्याच्यामध्ये हृदयाकडून
इतर भागांमध्ये शरीराच्या आणि शरीराच्या इतर भागांमधून हृदयाकडे असं हे होतं. अजून एक प्रश्न मला दिसला की वेन ऑक्सिजन मिक्सेस इन ब्लड ड्युरिंग द सर्क्युलेशन प्रोसेस. सर्क्युलेशन म्हणजे आता परत मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या संस्था एकमेकांशी जोडलेल्या असतात, पण सर्क्युलेशन मध्ये ऑक्सिजन मिसळला जात नाही, तर म्हणजे सर्क्युलेशनच्या एका फेज मध्ये तो मिसळला जातो. पण आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचा जो वेगळा अभ्यास करतो त्याच्यामध्ये तो मिसळला जातो जास्त. म्हणजे जेव्हा हृदयाकडनं पल्मनरी आर्टरी मधनं तो जे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त फुफ्फुसाकडे जातं, तर फुफ्फुसामध्ये पण अतिशय डेन्स असं अतिशय हे खूप रक्तवाहिन्यांचं जाळं असतं, बारीक 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 रक्तवाहिन्यांचं. आणि आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हवेतला जो ऑक्सिजन हवा आत जाते फुफ्फुसांच्या, त्याच्यामध्येच ऑक्सिजन असतो आणि ते इतकं प्रेशर, इतका बारीक रक्तवाहिन्या असतात की त्या प्रेशरमुळे तो गॅसेस एक्सचेंज होतात. त्या बारीक रक्तवाहिन्यांमध्ये हवेतला ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड हवेतल्या प्रमाणापेक्षा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण रक्तामध्ये, त्या अशुद्ध रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेतल्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणापेक्षा जास्त असतं. त्यामुळे तो तिकडे ढकलला जातो. लॉ ऑफ फिजिक्स म्हणजे लॉ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट तयार होऊन तो तिकडे जातो आणि ऑक्सिजन आतमध्ये येतो. ऑक्सिजन कमी असतो अशुद्ध रक्तामध्ये, त्यामुळे ते ऑक्सिजनेट होतं आणि मग फुफ्फुसाकडनं परत हृदयाकडे येतं आणि मग ते पाठवलं जातं ऑक्सिजन युक्त रक्त. तर त्यामुळे हे त्याचं उत्तर आहे. अजून पण नंतर पण शेवटी पण काही वेळ थोडा ठेवू शकतो. काही कसे शिकवता येतील हे आपण थोडस बघितलंय ऑलरेडी, की कसे शिकवता येतील ही विषय. आपण काही ट्रिक्स वापरू शकतो, हँड्स ऑन, मुलांना स्वतः करून बघायला देऊ शकतो गोष्टी. गायत्री आणि प्राची, आता काही 1-2 हात लोकांनी वर केले तर आता घेऊयात का कसं करूया? माधुरी मॅम आणि सचिन सर आहेत प्राची, मला वाटतं. हा, करू का अनम्यूट त्यांना? एकच मिनिट. हॅलो, हॅलो, हा माझा आवाज येतोय ना? एक मिनिट. हॅलो मॅडम. सचिन सर आहेत आता. हा मॅम, जे पेरिकार्डियम फ्लुइड असतं हृदयाभोवती, ऍक्च्युली रचना कशी असते नेमकं, म्हणजे आवाज येतोय माझा? हो सर, तुमचा आवाज ऐकू येतोय. बोला. हा, मला असं विचारायचं की जे आपलं हृदयाभोवती जे पेरिकार्डियल असं आवरण असतं, ओके, आणि ते पेरिकार्डियल फ्लुइड असं एक कन्सेप्ट आहे. नेमकं म्हणजे ती कशी आहे? म्हणजे ते पेरिकार्डियलची अशी एक पिशवी असते, त्यामध्ये पेरिकार्डियल फ्लुइड असतं आणि त्यामध्ये हृदय ठेवलेलं असतं, अशी रचना असते का? हो. पेरिकार्डियम हे, एक मिनिट मी पुन्हा माझं हे शेअर करते, स्क्रीन शेअर करते. पेरिकार्डियम ही संरक्षक आवरण असतं हृदयावरचं. इट इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड द हार्ट. आणि पेरिकार्डियल फ्लुइड बद्दल मलाही खूप जास्त माहिती नाही, पण त्या हृदयाच्या स्नायूंना व्यवस्थित फंक्शनिंग ठेवण्याचं काम हे पेरिकार्डियल फ्लुइड करतं, असं जेवढं मला माहिती तेवढं पण मी अजून वाचून सांगू शकते. चुकीची माहिती देण्यापेक्षा मी स्वतः वाचून अजून सांगू शकते. पण पेरिकार्डियम जे असतं, इथे आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे, तर ते पेरिकार्डियम जे आहे हे हृदयाच्या भोवती असलेलं प्रोटेक्टिव्ह आवरण असतं. म्हणजे मेंदूला आपला जे कवटी असते, क्रेनियम असतं, ते त्याच्याने मेंदूचं प्रोटेक्शन कसं होतं, त्याच्या भोवती असतं कव्हर जे असतं तसं, किंवा आपण मोबाईलला कव्हर घालतो त्याप्रमाणे हे हृदयाच्या भोवती असलेलं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. हृदय अर्थातच एवढं
एवढा महत्वाचा ऑर्गन आणि त्याचे महत्वाचं काम जे असतं त्याच्यामध्ये त्याला प्रोटेक्शन मिळावं, त्याच्या इतक्या प्रेशरच्या खाली त्याचे स्नायू कायम काम करत असतात, हाय प्रेशर असतं, ब्लड प्रेशर, तर त्याचा आकार, त्याची इलॅस्टिसिटी मेंटेन व्हावी ह्याच्यासाठी पेरिकार्डियमचं काम असतं. पेरिकार्डियल फ्लुइड बद्दल मात्र आपण थोडंसं वाचून मी तुम्हाला सांगेन, पण पेरिकार्डियमचं काम मात्र हृदयाचं आकार, इलॅस्टिसिटी इंटॅक्ट ठेवणं आणि त्याला संरक्षण देणं हे त्याचं काम असतं. अजून काही प्रश्न आहे? माधुरी मॅम, तुम्ही आता विचारू शकता, मी अनम्यूट केलं. ओके, थँक्यू मॅम. थोडंसं मुलांच्या मनामध्ये पण असे प्रश्न येतात की हार्टचं जे कार्य आपण सांगितलं, सर्क्युलेशन वगैरे, मग याच्यामध्ये आत्ताचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ब्लॉकेज होणं किंवा एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी, हे काय असतं, ब्लॉकेज म्हणजे काय हा प्रश्न येतो त्यांच्यामध्ये. त्यांना ते कसं करायचं, नेमकं काय होतं किंवा होऊ नये म्हणून काय करता येईल? तर ते तसं खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस ती असते, पण आपण जे अन्न पदार्थ खातो, तर आपण पाहिलं मगाशी आपण बोललो की आतड्याच्या आजूबाजूला ज्या हे असतात कॅपिलरीज आणि म्हणजे रक्तवाहिन्या असतात, त्याच्यातनं आपण जे अन्न खातो आणि जे पचन संस्थेमध्ये ज्याचं विघटन केलं जातं त्याच्यातले जे घटक पदार्थ असतात, न्यूट्रिएंट्स असतात, ते ऍब्झॉर्ब केले जातात आणि ते रक्तामध्ये जातात आणि ते रक्तामधूनच इतर सगळ्या शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचवले जातात, कारण ते तिथे जाऊन ते एनर्जी त्याच्यामध्ये ती वापरली जाते. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ असतात, तर ते कार्बोहायड्रेट्स असतात, प्रथिनं असतात, कर्बोदक प्रथिनं ज्याला आपण म्हणतो, तसेच फॅट म्हणजे मेदयुक्त पदार्थ जे असतात तेही आपल्या जेवणामध्ये असतात आणि त्याचं प्रमाण जर रक्तामध्ये म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे ते प्रमाण वाढू शकतं, पण की खूप जास्त मेद पदार्थामुळे किंवा शरीरातला काही हॉर्मोन्स किंवा काही इतर संस्थांचं कार्य न झाल्यामुळे खूप जास्त मेदयुक्त जर रक्तामध्ये साचले, वाढत गेले, तर ते अपूर्व, तुझा आवाज नाही येते आम्हाला. आता झालंय सॉल्व. तर आपण बोलत होतो ह्याच्याबद्दल की मेदयुक्त पदार्थ जे असतात ते रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहतात, त्याचं प्रमाण जर वाढलं तर, आणि ते साठून राहिल्यामुळे त्याचा थर जमा होतो रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला, आणि ती पोकळी जी असते ती छोटी छोटी व्हायला लागते. थर जमा झाल्यामुळे तो थर हलत नाही, तिकडे चिकटून राहतो आणि मग ती पोकळी छोटी होते आणि मग पोकळी छोटी झाल्यावर रक्त वाहून नेण्यासाठी त्याचं काम नीट होत नाही आणि मग त्यामुळे ब्लॉकेज, जो प्रश्न होता ब्लॉकेज कसं होतं, तर ते ब्लॉकेज त्याप्रमाणे त्यामुळे होतं. तो थर साठल्यामुळे रक्ताला जाण्यासाठी तर पोकळी एवढी असेल तर त्याच्यावरती थर साठल्यामुळे ती कमी होते आणि मग रक्त वाहण्यासाठी अडचण यायला लागते, त्यामुळे त्याला ब्लॉकेज असं आपण म्हणतो. आणि ते वेगवेगळ्या कुठल्याही रक्तवाहिन्यांमध्ये होतं आणि कधी हार्टचा जेव्हा त्रास असतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्त, कारण त्या सुद्धा पेशीच आहेत आणि त्यांना स्वतःला सुद्धा हृदयाचं काम इतर भागांमध्ये रक्त पोहोचवणं हे जरी असलं तरी हृदयाच्या स्वतःच्या पेशींनाही रक्ताची आणि रक्तातून येणाऱ्या ऑक्सिजनची आणि न्यूट्रिएंट्सची गरज असते, त्यामुळे त्याला पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये पण कधी कधी ब्लॉकेज येऊ शकतं आणि म्हणजे हृदयातून बाहेर जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा इतर शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये पण ब्लॉकेज येऊ शकतं असं. आणि हृदयाला रक्त पोचवणाऱ्या वाहिन्यांमध्ये जर ब्लॉकेज आलं तर हृदयाच्या कामावर पण परिणाम त्याचा होऊ शकतो. तर आय होप वी कॅन मूव फॉरवर्ड. पुढच्या ह्याला जाऊयात. ठीक आहे, एक मिनिट. स्क्रीन दिसतोय? हो अपूर्व, दिसतोय. मी फक्त फुल स्क्रीन करते.
तर पुढची आपण जी संस्था बघणार आहोत ती म्हणजे उत्सर्जन संस्था किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम, मूत्र पिंड आणि मूत्र सजेस्ट करू का संस्था. व्हिडिओ ऑफ करू शकतो आपण, हो, कारण हो. बँडविड्थ लो हो. असणार. हा नाही, तू म्हणजे हे येतोय का, लॅग येतोय का? मगाशी ऍक्च्युली माझा दुसरा फोन वाजल्यामुळे इथे डिस्कनेक्ट झालं होतं, ओके. पण अगदीच व्हिडिओ ऑफ करू शकतो, पण लॅग म्हणजे इथे किंवा मला मेसेज येतोय का दाखवतोय काही? की इथे मेसेज दाखवतोय की अपूर्वा बर्वेज नेटवर्क बँडविड्थ इज बर बर, ओके, येस, शुअर शुअर, मी केलंय, ऑफ केलाय. ओके. सांग मला, आणि काही जर मध्ये ऐकू येत नाहीये किंवा असं वाटलं तर सांग मला. हा, किंवा ब्रेक होतोय, लो येतोय असं वाटलं तर मला सांगतच. नक्की. ठीक आहे. सो एक्सक्रिटरी सिस्टीम, उत्सर्जन संस्था ज्याला आपण म्हणतो, त्याचे मुख्य भाग म्हणजे सगळ्यात मुख्य त्याचं काम जे होतं ते किडनी किंवा मूत्रपिंड ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये होतं. आणि मूत्रपिंडात मध्ये शरीरातल्या सगळ्या पेशींमध्ये आपण मगाशी बघितलं की रक्ताच्या द्वारे शरीराच्या पेशींमध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो तो काढून टाकला जातो, म्हणजे तो फुफ्फुसापर्यंत नेला जातो, फुफ्फुसातनं तो बाहेर सोडला जातो वगैरे. पण त्याच्याच बरोबर इतर जे ज्याला आपण कचरा जमा झालेला असतो असं म्हणू, की बाय प्रोडक्ट्स जे असतात, की कशाही कुठल्याही फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल येतं, ते वापरून काही प्रोडक्ट्स किंवा काही एनर्जी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट्स तयार होतात काही, जे ज्याला आपण प्रदूषण करणाऱ्या गोष्टी म्हणतो, की गॅसेस असतात किंवा काही नदीत सोडले जाणारे एफ्लुएंट्स असतात, जे वेस्ट प्रोडक्ट्स तयार झालेले असतात एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, ते बाहेर सोडले जातात फॅक्टरीच्या. तसं हे फुफ्फुसातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, पण इतर ज्या गोष्टी विशेषतः नायट्रोजन युक्त जे उत्सर्जित पदार्थ असतात किंवा बाय प्रोडक्ट्स असतात, ते किडनीच्या द्वारे म्हणजे मूत्रपिंडाच्या द्वारे शरीरातून बाहेर काढले जातात. आणि अर्थातच त्याचाही सर्क्युलेटरी सिस्टीमशी म्हणजे रक्ताभिसरण संस्थेशी अतिशय जवळचा संबंध असतो, कारण ते येतात सगळे रक्तामधून आणि रक्ताच्या बारीक 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 रक्ताभिसरण संस्थेच्या बारीक बारीक रक्तवाहिन्या, कॅपिलरीज, ह्याच्यामध्ये ते इतक्या बारीक असतात की त्याच्यामध्ये खूप प्रेशर जास्त होतं आणि त्याच्यामुळे ते फिल्ट्रेशन, गाळली जाण्याची क्रिया जी होते ती मूत्रपिंडामध्ये होते बेसिकली. पण त्याच्या आधी म्हणजे बघायचं म्हणजे झालं तर रक्त काय काय भाग असतात, तर मुख्य असते किडनी, किडनीच्या वर असते ऍड्रिनल ग्लँड, एक ग्रंथी जी हॉर्मोन्स सिक्रीट करते. आणि किडनी मधनं बाहेर येणाऱ्या ज्या ट्यूब्स असतात त्याला युरिटर असं आपण म्हणतो. किडनीकडून मूत्राशय जे असतं, युरिनरी ब्लॅडर, त्याच्यापर्यंत युरिन पोहोचवण्याचं जे काम असतं ते युरिटर्स करत असतात. युरिनरी ब्लॅडर हे मुख्य मूत्राशय हे ती युरिन टेम्पररी साठवण्यासाठी, म्हणजे ती सबंध वेळ तयार होत असते, मूत्र जे असतं ते सबंध वेळ तयार होत असतं, तर ते साठवून ठेवून काही तासांनी मग ते बाहेर टाकलं जातं शरीराच्या युरेथ्रा वाटे. आणि ही सिस्टीम बाकी सगळ्या गोष्टी सारख्या असतात पुरुष आणि स्त्रियांमध्ये, फक्त युरेथ्रा जे शेवटचा भाग जो असतो त्याच्यामध्ये तेवढे काही फरक असतात स्त्री आणि पुरुष यांच्या युरेथ्रामध्ये. स्त्रियांच्या शरीरामध्ये युरेथ्रा हे फक्त युरिनचं म्हणजे मूत्राचं वहन करते आणि बाहेर टाकली जाते आणि ती लहान असते, म्हणजे त्याची लेंथ लहान असते. वेरॅज पुरुषांच्या शरीरामध्ये युरेथ्रा हे शुक्राणू वाहून नेणारी जी ट्यूब असते तीही जोडली जाते, त्यामुळे युरेथ्रामधनं मूत्र आणि शुक्राणू हे दोन्ही त्याच ट्यूबमधनं बाहेर शरीराच्या सोडले जातात. आणि त्यामुळे आणि त्याची लेंथही जास्त असते. शरीराची रचना वेगळी असल्यामुळे स्त्री आणि पुरुषांच्या, त्यामुळे बाकी सगळी सिस्टीम, रिनल सिस्टीम ही स्त्री आणि पुरुषांची सारखी असते एक्सेप्ट फॉर द युरेथ्रा. तर आणि किडनीचं जे असतं मूत्रपिंड, जे सगळ्यात महत्वाचं ह्या सिस्टीम मधला जो अवयव आहे तो म्हणजे किडनी किंवा मूत्रपिंड. त्याचं स्ट्रक्चर अतिशय कॉम्प्लेक्स असतं, म्हणजे तिचा एक स्लाइस आपण जर घेतला, व्हर्टिकल सेक्शन ज्याला आपण म्हणतो तो घेतला, तर आतून आपल्याला दिसतं की त्याच्यात असे पिरॅमिडच्या आकाराचे आपल्याला भाग आहेत असं दिसतं, ज्याला मेड्युलरी पिरॅमिड असं म्हटलं जातं. आणि बाहेरचा एक आवरणासारखा भाग
भाग आहे आणि पिरॅमिड्स आहेत. तर ते पिरॅमिड्स आणि हे कशामुळे असतात, तर त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे एक 10 लाखाच्या वरती किडनीमध्ये नेफ्रॉन्स म्हणजे एकक जे असतं किडनीच्या कार्याचं फंक्शनल युनिट ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे नेफ्रॉन असतं. आणि असे अनेक नेफ्रॉन्सनी किडनी बनलेली असते. आणि नेफ्रॉन्सचा काही भाग जो असतो तो या कॉर्टेक्स ज्याला म्हटलेलं आहे त्या भागात असतो. आणि नेफ्रॉनलाही मला मराठी प्रतिशब्द मिळाला नाही, सापडला नाही, मी शोधायचा प्रयत्न केला. तर कोणाला माहितीये का नेफ्रॉनला काय म्हणतात मराठीमध्ये? काही कोणाला माहिती असेल तर जरूर सांगा. आवाज येत नाही असं म्हणतात, तर ते मगाच आहे ना, आत्ताच नाहीये ना? चॅट मला आता दिसलं पण क्लिअर हा आवाज. हा ओके मग असे ते डिस्कनेक्ट झालं तेव्हाच असेल ते. सो नेफ्रॉन्स जे असतात आणि त्याला मी म्हटलं त्याप्रमाणे मराठी प्रतिशब्द जर मिळाला तर सांगा, पण एक युनिट फंक्शनल युनिट एकक जे असतं किडनीचं काम जे होतं ते त्या नेफ्रॉन्स मधनं होत असतं. आणि त्या नेफ्रॉन्सचा काही भाग जो असतो तो किडनीच्या वरच्या भागात कॉर्टेक्स मध्ये असतो आणि काही जे बारीक ट्यूब ज्या असतात त्या नलिका ज्या असतात त्या किडनीच्या जे पिरॅमिड सारखी दिसणारी चे भाग जे किडनीमध्ये असतात मूत्रपिंडामध्ये असतात त्याच्यामध्ये तो नेफ्रॉनचा भाग असतो. आणि त्यामध्ये रक्ताभिसरण प्रणालीच्या भागांचा म्हणजे बारीक रक्तवाहिन्यांचा कॅपिलरीजचाही खूप मोठा भाग असतो. प्रत्येक नेफ्रॉन मध्ये एक कपच्या आकाराचा एक असा भाग असतो ज्याला ग्लोमेर्युलस असं म्हणतात. आणि त्या कपच्या आकारामध्ये मी व्हिडिओ 2 मिनिटं ऑन करतेय. प्राची जर म्हणजे हे यायला लागलं तर मला सांग की व्हिडिओमुळे जर, पण मी दाखवते म्हणून. कप सारखा आकार असतो ग्लोमेर्युलस नावाचा. आणि इथे त्याच्यामध्ये हा जो भाग असतो हा सगळा अगदी बारीक रक्तवाहिन्यांनी बनलेला भाग असतो, रिनल कॉर्पस्कल. आणि तो त्या रक्तवाहिन्या सगळ्या त्या कप सारख्या नेफ्रॉनच्या कप सारख्या आकारामध्ये त्या आतमध्ये असतात. आणि त्यामुळे जेव्हा विथ प्रेशर रक्त तिथे येतं आणि एकदम बारीक रक्तवाहिन्यांमध्ये ते जातं तेव्हा त्या प्रेशरमुळे आणि रक्तवाहिनी अगदी अतिशय पातळ असल्यामुळे त्याचं गाळले जातात पदार्थ. रक्तामधल्या पेशी आणि प्रथिनही रक्तातच राहतात, पण इतर बरेच पदार्थ अनेक पदार्थ जे रक्तामध्ये असतात ते गाळून त्या कप सारख्या भागामध्ये या रक्तामधनं ते गाळून त्याच्यामध्ये आणले जातात. त्यामुळे तो हा ग्लोमेर्युलसचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ते येतात. त्यामुळे बरेचशी अशुद्ध जे गोष्टी असतात किंवा जे बाय प्रोडक्ट वेस्ट प्रोडक्ट उत्सर्जित करायचे असतात ते सगळे त्या कप सारख्या आकारामध्ये ते गाळले जातात. आणि मग तिकडनं ते फ्लुइड जे असतं ते या सगळ्या लांब नलिका ज्या आहेत त्याच्यामधनं ते जातं. मग त्या ह्याच्यामधनं प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल ज्याला म्हणतो म्हणजे वरची अशी नलिका त्याच्यामध्ये ते जातं. आणि मग कारण काय झालेलं असतं की फिल्ट्रेशन जेव्हा होतं, जेव्हा त्या कॅपिलरीज मधनं त्या कपासारख्या भागामध्ये जेव्हा पदार्थ घेतले जातात तेव्हा अनेक गोष्टी अशाही असतात ज्या शरीराला गरजेच्या असतात पण त्या प्रेशरमुळे नुसत्या बाहेर टाकलेल्या असतात त्या ट्यूबमध्ये. तर त्या परत शरीरामध्ये अब्झॉर्ब करण्याचं काम या नलिकांमध्ये होतं. जे लांब नलिका आहेत आपण या प्रॉक्सिमल आणि डिस्टल म्हणजे जवळची आणि लांबची, हे प्रॉक्सिमल आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल्स. आणि हा लूप जो आहे हेनलेचा लूप, त्या हेनले नावाच्या वैज्ञानिकांनी त्याचा शोध लावल्यामुळे त्याला लूप ऑफ हेनले असं म्हणतात. हेनलेचा लूप जो आहे वरून खाली आणि खालून पुन्हा वर असं त्या ह्याच्यामध्ये पण रक्तवाहिन्यांचा इथे उजवीकडच्या चित्रामध्ये दिसत असल्याप्रमाणे त्या प्रत्येक म्हणजे आता हा लूप ऑफ हेनले इथे या उजवीकडच्या चित्रात तुम्हाला दिसतोय, जो इथे वेगळा दाखवलाय तो इथे आत दाखवलाय रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये. तर त्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामधनं जे आवश्यक असलेले आपण फिल्टर होऊन गाळून नेफ्रॉन मध्ये गेलेले जे पदार्थ आहेत ते परत अब्झॉर्ब केले जातात. आणि मग
जे नक्की फक्त नको असलेले पदार्थ, ते अजून काही पदार्थ कॅपिलरीज मधनं गरज नसलेले शरीराला आयन्स असतील, सॉल्ट्स असतील, सोडियम पोटॅशियमचे काही भाग असतील, असे सगळंच. अर्थात सोडियम पोटॅशियम हे अतिशय महत्वाचे घटक आहेत आपल्याला शरीरासाठी गरजेचे असलेले, पण त्याची मात्रा ही रेग्युलेट केली जाते. म्हणजे जेवढे गरजेचे आहेत तेवढे ठेवून जे नको असलेल्या प्रमाणातले आयन्स आणि इतर, आता आपण एखादं औषध घेतो तर त्या औषधाचं विघटन होतं, तर ते विघटन झाल्यानंतर जे उरलेले हे असतात ते परत युरिन मध्ये टाकले जातात. तर या सगळ्या प्रोसेसेस जे आहेत, एक पहिलं त्या कपासारख्या ग्लोमेरुलस मध्ये एक गाळण रक्ताची होते, गाळलं जातं आणि त्याच्यातले बरेच पदार्थ त्याच्यामध्ये त्या नेफ्रॉन मध्ये घेतले जातात आणि मग त्याच्यातले जे गरजेचे पदार्थ आहेत ते परत काढून घेऊन ऍब्झॉर्प्शन जे होतं किंवा आणि मग इतर काही उरलेले पदार्थ जे ऍक्टिव्हली एनर्जीचा वापर करून, एटीपीचा वापर करून ते नको असलेले काही पदार्थ परत नेफ्रॉन मध्ये घातले जातात. असं सगळा तो प्रोसेस होऊन जी फायनल युरिन मूत्र जे तयार होतं ते डक्ट्स मधून किडनीच्या मधल्या भागामध्ये बारीक बारीक डक्ट, म्हणजे हे जे डक्ट कलेक्टर डक्ट ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे नलिका आहेत, त्याच्यामध्ये ते आणलं जातं आणि मग तिथून किडनीच्या बाहेर युरिटर मधनं मूत्राशयाकडे ते पाठवलं जातं. तर असा तो किडनी मध्ये मूत्र तयार होण्याचा मूत्रपिंडामध्ये प्रोसेस असतो. ह्या प्रोसेसमध्ये आपल्या शरीरातल्या नायट्रोजनस वेस्ट ज्या असतात, नायट्रोजन युक्त उत्सर्जित घटक जे असतात ते शरीराच्या बाहेर काढण्याचं काम मूत्राशय करत असतं. तर त्याचं त्यामुळे रोल असा आहे की बाय प्रोडक्ट्स काढून टाकणे. म्हणजे आपल्याला कधी जर तुम्ही लक्ष ठेवून बघा की काही औषधं घेतली तर युरिन मध्ये त्याचा रंग, त्याचा वास हे आपल्याला जाणवतं की आपल्या मूत्रामध्ये त्या औषधांचा आपल्याला वास जाणवतो, कारण की त्याच्यात त्याचे जे बाय प्रोडक्ट्स असतात ते युरिन वाटे बाहेर टाकलेले असतात. अगदी साधी मल्टीव्हिटॅमिनची गोळी जरी घेतली तरी नंतर काही तासांनी मूत्राचा रंग, युरिनचा रंग बदलतो, कारण की ते जे मल्टीव्हिटॅमिनच्या गोळीमध्ये जे पदार्थ आहेत त्यातल्या ज्या नको असलेल्या गोष्टी किंवा एक्सेस असलेल्या गोष्टी आहेत ज्या त्या शरीराच्या बाहेर युरिनच्या वाटे टाकल्या जातात. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं काम हे किडनीचं, मूत्रपिंडाचं, ह्या सगळ्या बाय प्रोडक्ट्स बाहेर काढून टाकण्याचं असतं. आणि नुसतं तेवढंच नाही, म्हणजे बाहेर जे नक्की नको असलेले किंवा हार्मफुल असलेले पदार्थ बाहेर काढणं हे एक भाग झाला, पण जे आपल्याला शरीरामध्ये गरजेचे आहेत पण ज्याची लेवल, ज्याची पातळी मेंटेन करण्याची गरज आहे, अशा अनेक सॉल्ट्सची, अशा अनेक आयन्सची लेवल मेंटेन करणं हे पण एक महत्वाचं काम आहे. म्हणजे खूप जास्त बाहेर पण राहायला नको आणि खूप जास्त शरीरात पण राहायला नको. आता सोडियम सारखा पदार्थ जो आहे तो शरीरासाठी गरजेचा आहे, पण एका मात्रेच्या पलीकडे पण जाता कामा नये. त्यामुळे ते सोडियमची मात्रा, पोटॅशियमची मात्रा किंवा इतर अशा आयन्सची मात्रा प्रमाणात ठेवणं हे पण एक हॉर्मोन्सच्या मदतीने मूत्रपिंडांनी केलेलं काम असतं. इलेक्ट्रोलाइट्स आणि फ्लुइड्स, शरीरातल्या फ्लुइडची मात्रा कमी जास्त करणं हे त्याचं महत्वाचं मूत्रपिंडाचं काम असतं. तर ते पण शिकवण्यासाठी आपण असंच मॉडेल्स किंवा अशा ह्याचा उपयोग करू शकतो. एक चांगलं इंटरेस्टिंग मॉडेल म्हणजे किडनीचं मॉडेल जे आहे ते अतिशय सोपं. प्लास्टिकच्या बाटल्या जुन्या आपल्याकडे असतात त्या कापून तयार केलेलं, वरनं कापून त्याला झाकणाला भोक करून त्याच्यात नळी घालून असे किडनी सारखं मॉडेल तयार केलेलं आहे. इथे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्या बाटली मध्ये फिल्टर पेपर किंवा जाड कुठला टिश्यू पेपर असा घातलेला आहे ज्याच्याने गाळण्याची क्रिया होऊ शकेल. आणि ते कसं होतं हे थोडंसं दाखवण्यासाठी अॅनालॉजी आहे. हे एक्झॅक्टली असं होत नाही, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा अॅनालॉजी देतो तेव्हा त्याच्या काही लिमिटेशन्स असतात. त्या मुलांना हे म्हणजे असं होतं की वरचं वर आणि गाळ खाली असं गाळलं जातं आणि गाळ वर राहतो, असं ते तो प्रोसेस एक्झॅक्टली नसतो. पण साधारण एक कल्पना येण्यासाठी समजा कॉफी, फिल्टर कॉफी जी पटकन हे होते तर त्याच्यामध्ये ती समजा आपण एक त्याचं पाणी तयार केलं आणि त्या फिल्टर पेपर मधनं गाळलं तर ते त्याच्यातला काही भाग वर राहतो आणि काही भाग खाली गाळला जातो. त्याप्रमाणे आपण एक किडनीच्या फंक्शनिंगचं
उदाहरण मॉडेल असं म्हणून मुलांना दाखवू शकतो, जेणेकरून किडनी नक्की काय करते, कसं काम करते त्याचा एक साधारण अंदाज. फक्त हे मात्र मुलांना नक्की लक्षात आणून द्यायला पाहिजे की हे फक्त अनालॉजीला गायत्री मराठी शब्द पटकन काही तुला मिळतोय का अनालॉजीसाठी, तर ती ही अनालॉजी आहे, म्हणजे फक्त एक साधारण अंदाज येण्यासाठी केलेलं हे आहे. एक्झॅक्टली असं किडनीचं काम नसतं, हेही महत्वाचं आहे त्यांना कळणं. जसं मूत्रपिंडाचं काम समजण्यासाठी हे उपयुक्त आहे, तसं त्याला एक लिमिटेशन पण आहे, हे पण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. असं नाव होतं साम्यता ते. साम्यता साधर्म्य. हा काय साम्यता. साम्यता साम्यता, किंवा साधर्म्य. साधर्म्य. हा, म्हणजे साम्यता आहे पण ते नाही एक्झॅक्टली मॉडेल. हा. इट इज अ मॉडेल, शेवटी एक मॉडेल या स्वरूपात आहे. ते एक्झॅक्टली असं होतं असं नाही, पण एक साधारण मूत्रपिंडाच्या कार्यासाठी, कामासाठी, काम समजून घेण्यासाठी हे अशा प्रकारचे मॉडेल्स आपण वर्गामध्ये सहज पद्धतीने तयार करून वापरू शकतो. तर त्यामुळे मग हा प्रश्न जो होता तो या भागाशी होता की भागाशी रिलेटेड होता की मानवी शरीरातली नायट्रोजन युक्त उत्सर्जक पदार्थ वेगळे काढणारा अवयव सगळ्यात महत्वाचा कुठला, तर मूत्रपिंड. तर गंमत अशी आहे की काही नायट्रोजन युक्त उत्सर्जक पदार्थ त्वचेतनं म्हणजे घामामधून पण बाहेर टाकले जातात, फुफ्फुसामधून काही टाकले जातात, पण सगळ्यात महत्वाचा जो अवयव आहे नायट्रोजन, पर्टिक्युलरली नायट्रोजन युक्त पदार्थ बाहेर काढण्याचा, तो अर्थातच मूत्रपिंड हा आहे. कारण ते मूत्रपिंडाची रचना आणि त्याचं काम हे जे स्पेसिफिकली या गोष्टीसाठी त्याची संरचना आहे. तर थोडं आपण, मला वाटतं टाइम ठीक आहे, 10 मिनिटं कदाचित पुढे मागे होऊ शकतं, पण शेवटची आपण जी संस्था बघणार आहोत त्याच्यामध्ये ती म्हणजे थोडंसं एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू मज्जा संस्थेचा म्हणजे नर्वस सिस्टमचा आपण घेणार आहोत. ती नर्वस सिस्टम ही इतकी कॉम्प्लेक्स गोष्ट आहे की त्याला त्यालाच दोन सेशन सुद्धा कमी पडतील, पण एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहोत. आपल्या साधारण या 6वी ते 10वीच्या दरम्यानच्या मुलांना काय आपण सांगू शकतो त्याच्याप्रमाणे. काही तो म्हणजे ते सुरू करायच्या आधी एखादा प्रश्न काही महत्वाचा किडनी आणि मूत्रपिंड या रिलेटेड असेल तर शेवटी घेऊयात का प्रश्न? हो, चालेल चालेल. मुख्तार शेख बोमेन्स कॅप्सूल बद्दल बोलतायत. हो, मी आता सांगितल्याप्रमाणे बोमेन्स कॅप्सूल हे एक असं गाळणीसारखं काम करते की रक्तामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या अब्झॉर्ब होऊन बोमेन्स कॅप्सूल मध्ये येतात आणि मग तिकडनं पुढे ट्युब्युल्स मध्ये जातात. ठीक आहे, आपण पुढे म्हणजे शेवटी घेऊ शकतो वाटल्यास प्रश्न. आपण सध्या नर्वस सिस्टम बद्दल बोलूया. नर्वस सिस्टम अतिशय महत्वाची संस्था, अवयव प्रणाली जी आहे आपल्या शरीरातील ती, कारण सगळ्या शरीरामधल्या सगळ्या कार्यांचा, सगळ्या गोष्टींचा कंट्रोल हा नर्वस सिस्टमच्या द्वारे केला जातो. त्यामुळे खूप महत्वाची सिस्टम ही आपल्या शरीरामधली आहे. तसं ती मी म्हटलं तसं सगळं एकमेकांशी जोडलेलं आणि कनेक्टेड आहे, पण त्याचे ब्रॉडली अभ्यास करण्याकरता सोपं व्हावं म्हणून आपण जर भाग करायचं म्हटलं तर आपण नर्वस सिस्टमचा एक मुख्य भाग सेंट्रल नर्वस सिस्टम आणि मुख्य मज्जासंस्था आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे पूर्ण शरीरामध्ये पसरलेली मज्जासंस्था, अशा आपण 2 प्रकारे त्याचा अभ्यास करू शकतो. त्या अर्थातच दोन्ही एकमेकांशी जोडलेल्या असतात. तर सेंट्रल नर्वस सिस्टम चा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अर्थात मेंदू, ब्रेन, आणि ब्रेनचेही काही भाग आपण बघू शकतो की सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू जो असतो, जो पुढचा म्हणजे जवळजवळ आपल्या डोक्याचा बराचसा भाग हा सेरेब्रमनी व्यापलेला असतो. आणि सस्तन प्राण्यांमध्ये, मॅमल्स मध्ये सेरेब्रमचा आकार मोठा झालेला दिसतो. म्हणजे उत्क्रांती आपण बघितली तर अगदी खूप साधे मज्जातंतू, म्हणजे माझी पीएचडी जी होती ती हायड्रा नावाच्या एका अतिशय लहान प्राण्यामध्ये होती, तर
ती जे फायलम आहे ते जो गट आहे प्राण्यांचा त्याच्यामध्ये मज्जासंस्था पहिल्यांदा आढळली आहे असा तो अतिशय एव्होल्युशनरी काय म्हणायचं त्याला च्या दृष्टीने अतिशय जुना आणि खूप आधी इव्हॉल्व्ह झालेला प्राणी आहे. त्याच्यामध्ये फक्त काही मज्जातंतूंचं जाळं असतं आणि मग जसं जशी उत्क्रांती पुढे गेली तसं तसं या मज्जा संस्थेचा विकास जास्त होत गेला आणि इथपर्यंत होत गेला की जे सगळ्यात जास्त उत्क्रांत प्राणी आपण ज्याला म्हणतो सस्तन प्राणी आणि माणूस त्याच्यामध्ये मज्जा संस्थेचा फक्त मज्जातंतूंच्या जाळ्यापासून हायड्रामध्ये जे जाळं नुसतं दिसतं त्यापासून ते इतक्या मज्जातंतूची संख्या आणि त्याची रचना इतकी कॉम्प्लेक्स झाली की एक ब्रेन सारखा म्हणजे मेंदू सारखं स्ट्रक्चर तयार झालं. मेंदू म्हणजे दुसरं काही नसून मज्जा अनेक कोट्यावधी मज्जातंतू एकत्र येऊन बनलेलं स्ट्रक्चर म्हणजे मेंदू आणि त्यातून सुद्धा जे जास्त उत्क्रांत प्राणी आहेत जे जास्त इव्हॉल्ड अॅनिमल्स आहेत जसं की सस्तन प्राणी म्हणजे मॅमल्स फॉर एक्झाम्पल किंवा इव्हन पक्षी किंवा इतर हे त्यांचा मोठा मेंदू म्हणजे सेरेब्रम जो मेंदूचा पुढचा भाग जो बराचसा डोक्याचा सगळा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो व्यापतो जागा त्याच्यातली तो म्हणजे सेरेब्रम आणि त्याचा आकार मानवामध्ये तर खूपच जास्त मोठा असतो आणि त्याला खूप अतिशय वर खाली अशा कॉन्व्होल्युशन्स त्याला ज्याला आपण म्हणतो म्हणजे सरफेस एरिया कमी ठेवून फक्त एवढा सरफेस एरिया ठेवून व्हॉल्यूम तेवढाच ठेवून सरफेस एरिया कसा वाढेल म्हणजे खूप सारे अतिशय जास्त मज्जातंतूंचे कनेक्शन्स कसे वाढतील याच्यासाठी ते अशा प्रकारची रचना मेंदूची असते. त्यामुळे सेरेब्रम हा एक अतिशय महत्वाचा भाग ज्याच्यामध्ये बरेचसे आपल्या कॉन्शियस चॉईसेस कॉन्शियस थिंकिंग हे जे होतं ते सगळं त्या मोठ्या मेंदूच्या म्हणजे सेरेब्रम मध्ये होत असतं की आपण जे बघतो जे आपल्याला वेगवेगळ्या इतर इंद्रियांकडनं जी माहिती मिळते त्याचं ती घेणं आणि त्याचं संकलन करून मग त्याच्याप्रमाणे रिॲक्शन देणं किंवा आपण बोलतो आपण विचार करतो आपण काही हाताने कृती करतो त्या सगळ्या व्हॉलंटरी ज्या आपल्या ऍक्शन्स असतात त्याचा कंट्रोल सेरेब्रम मध्ये बऱ्याचशा प्रमाणात असतो. नंतर छोटा मेंदू किंवा सेरेबेलम ज्याला म्हणतो सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगेटा हे हाइंड ब्रेन किंवा छोट्या मेंदूचे भाग म्हणजे एक तर सेरेबेलम हा हिरव्या इथे रंगात जो दाखवलेला आहे इथे खालच्या इथल्या भागामध्ये मानेच्या मागच्या भागामध्ये जो असतो तो ही अतिशय महत्वाचा असतो कारण की त्या आपण इनव्हॉलंटरी ज्या ऍक्शन्स असतात सगळ्या काहीतरी व्हॉलंटरीला आपण काय म्हणू शकू मराठीत परत मी बघून ठेवलं होतं पण माझ्या आता पटकन हा तर त्या म्हणजे आपण ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही अशा ज्या सगळ्या आपल्या शरीरामध्ये गोष्टी होत असतात म्हणजे श्वास घेणं हृदयाचं आकुंचन प्रसरण ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होत असतात. आपण विचार करून ठरवून श्वास घेत नाही किंवा ठरवून हृदयाचे ठोके पडतात असं नाही किंवा बाकी इतर शरीरातले हॉर्मोन्स सिक्रिशन किंवा आपल्या आतड्याचं काम हे सगळं आपण न ठरवता आपोआप बाहेरच्या क्यूजमुळे होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या विशेषतः ब्रीदिंग आणि हार्ट रेट ह्या सगळ्या गोष्टी सेरेबेलम मध्ये रेग्युलेट होतात. अपूर्व ऐच्छिक आणि अनैच्छिक असं शब्द आहेत. हा ऐच्छिक आणि बरोबर थँक्यू व्हॉलंटरी म्हणजे आपण स्वतःहून विचार करून ऐच्छिकपणे केलेल्या आणि इनव्हॉलंटरी म्हणजे आपोआप होणाऱ्या कॉन्शियस थॉट न होता होणाऱ्या असा तो साधारण स्प्लिट आहे मेंदूचे वेगवेगळे भाग. आणि मेडुला ऑब्लांगेटा जो म्हणजे बेसिकली स्पायनल कॉर्ड जो आपला आहे त्याच्या वरचा भाग जो असतो त्याची सुरुवात जी होते ती मेडुला ऑब्लांगेटामध्ये होते आणि त्यांनी बॅलन्स आपण उभं राहतो तेव्हा आपण एका आपला तोल न जाणं तोल सांभाळणं किंवा वळताना चालताना ओरिएंटेशन आपण कुठल्या दिशेने जातोय त्याचा अंदाज येणं हे सगळं काम मेडुला ऑब्लांगेटामध्ये होतं आणि त्याच्या पुढे अर्थात त्याचा स्पायनल कॉर्ड म्हणून तो पुढे
खाली आपल्या पाठीच्या कण्याच्या पाठीच्या खालच्या टोकापर्यंत पाठीचा जो कणा आहे त्याच्यामध्ये म्हणजे वर्टेब्रल कॉलमच्या आतमध्ये स्पायनल कॉर्ड आपला असतो आणि अर्थात हे सगळ्याच गोष्टी मज्जातंतूंनी म्हणजे न्यूरॉन्सनी बनलेल्या असतात. तर जसं आपण बघितलं मगाशी की किडनीचं फंक्शन हे एक नेफ्रॉन आणि अनेक नेफ्रॉन्सच्या ह्यांनी एक नेफ्रॉन हे फंक्शनल युनिट आहे, तसं नर्वस सिस्टीमचं फंक्शनल युनिट हे न्यूरॉन हे आहे म्हणजे मज्जातंतू हे आहे. तर हे मज्जातंतूचं जे हे असतं त्याच्या म्हणजे जो आकार असतो तो इतर पेशींपेक्षा खूपच वेगळा असतो. त्याला एक मध्ये गोल आकार अशी पेशीचा मुख्य भाग असतो आणि मग त्याला एक लांब एक असं एक प्रोजेक्शन सारखं आलेलं असतं, त्याला ऍक्सॉन असं आपण म्हणतो. आणि त्या ऍक्सॉन लांब जे हे असतात आणि इतर छोटे छोटे जे तंतू आलेले असतात त्याला डेंड्राइट असं म्हणतो. त्यामुळे मोठा तंतू आणि बारीक तंतू या जे तंतू आलेले जे मुख्य पेशीचा भाग आहे त्याच्या बाहेर आलेले जे तंतू आहेत त्याच्यातनं सगळं सिग्नल्सचं वहन जे आहे आपल्या शरीरामध्ये येणारी माहिती एकीकडे आलेली माहिती डोळ्यांकडे आलेली माहिती मेंदूकडे येऊन मग मेंदूमध्ये त्याचं काय करायचं ते ठरवून त्याप्रमाणे आपल्या स्नायूंना आदेश जाण्याचं किंवा अशा कुठल्याही प्रकारचं जे सर्किट्स जे असतात ते होण्याचं जे वहन सर्किट्सचं जे संदेशाचं वहन जे आहे ते या एक्झॉन्स मधनं म्हणजे तंतूंमधनं या बारीक तंतू आणि जो मोठा एक्झॉन तंतू आणि डेंड्राइट तंतूतनं होत असतं. तर म्हणजे काय की आता जो ऐच्छिक म्हणजे व्हॉलेंटरी जो ऍक्शनचा भाग आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये सेन्स ज्ञानेंद्रिय जी आहेत म्हणजे डोळे आहेत, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर कळतं, एखादी वस्तू कडक आहे का मऊ आहे ते कळतं, एखाद्या आपल्या त्वचेवर प्रेशरनी हे आहे का कमी प्रेशर आहे का जास्त दाब म्हणजे प्रेशर सेन्सर्स, टेम्परेचर सेन्सर्स आणि असे सगळे टेक्स्चरचे सेन्सर्स असे वेगवेगळे प्रकारचे सेन्सर्स त्वचेमध्ये असतात. नंतर डोळ्यांना दिसतो लाईट वापरून लाईट च्या वापराने आपल्या डोळ्यांमधनं आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातनं त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला डोळ्यातनं पण मिळते, कानांनी आवाज येतो, वास येतो, चव येते. ही सगळी जी सेन्सरी ऑर्गन्स आहेत तर ती बाहेरची माहिती घेण्यासाठी सेन्सरी न्यूरॉन्स असतात. म्हणजे ते न्यूरॉन्स लाईट, साऊंड, टच, टेस्ट या सगळ्या बाहेरनं आलेली माहिती गोळा करून त्याचं इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणजे जे वहन होतं विद्युत वहन आपल्या शरीरामध्ये मज्जातंतूंच्या द्वारे ते या सेन्सरी न्यूरॉन्सच्या द्वारे होतं आणि मग ती माहिती मेंदूपर्यंत किंवा स्पायनल कॉर्ड पर्यंत पोचवली जाते. एक जाळं असतं नसांचं जाळं म्हणजे अनेक मज्जातंतू एकत्र येऊन अनेक न्यूरॉन येऊन नस तयार होते आणि मग त्या नसा एकत्र येऊन जसे सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं आपण पाहिलं की मोठी महारोहिणी मग त्याची ब्रांच मग त्याची अजून उपशाखा असं करून बारीक बारीक रक्तवाहिन्या तशाच प्रकारचं म्हणजे मेंदूमधनं आलेल्या किंवा स्पायनल कॉर्डमधनं आलेल्या मोठ्या नसा ज्या असतात त्यांच्या बारीक बारीक हे होऊन उपविभाग होऊन पूर्ण शरीरभर नसांचं जाळंही पसरलेलं असतं. म्हणजे न्यूरॉन्स बनलेल्या मज्जातंतूंनी बनलेल्या नसांचं जाळं आणि मग त्या सेन्सरी न्यूरॉन्स मधनं जे बाहेरनं आपल्याला काही संदेश आलेला आहे आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींबद्दल की मला एक समोर चित्र दिसतंय किंवा मला काही आवाज ऐकू येतोय तर ते नसांच्या द्वारे मेंदूपर्यंत जातं आणि मेंदू मध्ये त्याचं संकलन होतं, इंटिग्रेशन अँड प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो की हा अच्छा हा आवाज आहे. मग हे बहुतेक आधी आपण हा मेमरी मध्ये जर काही स्टोर्ड असेल तर आपण हे आधी ऐकलेलं आहे म्हणजे गाणं कुठलं तरी नेहमीचं ओळखीचं ऐकलेलं आहे तर हे त्याच्याप्रमाणे किंवा आपण मला जर ते म्हणायचं असेल गुणगुणा असं वाटलं ते ऐकून रेडिओवर किंवा टीव्हीवर तर ते परत तिथे इंटिग्रेशन होऊन तो संदेश जो आहे तो माझ्या व्होकल कॉर्ड्सना माझ्या स्नायूंना दिला जातो.
मोटर न्यूरॉन्स असं म्हणतात. म्हणजे बाहेरून आत घेऊन येणारे, बाहेरची माहिती आत घेऊन येणारे सेन्सरी न्यूरॉन्स आणि मग मेंदूमध्ये त्याचं इंटिग्रेशन आणि मग मेंदूकडून जे शरीराला काही त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी जे संदेश दिले जातात त्याला मोटर न्यूरॉन्स असं म्हणतात. मग ते मसल्स मध्ये संदेश जात असतील किंवा इतर कुठल्या अवयवामध्ये संदेश जात असेल किंवा काही एखादं हे दिसलं तर भूक लागल्याचे सेन्सेशन्स आहेत ते मेंदूकडून पोटाकडे जाणारे असतील किंवा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट्स नसांचे आणि मज्जातंतूंचे शरीरामध्ये असतात आणि दॅट इज हाऊ द नर्वस सिस्टीम फंक्शन्स. म्हणजे त्याचं हे मज्जासंस्थेचं जे कार्य आहे ते अशा न्यूरॉन्सच्या जाळ्याच्या मज्जातंतूंच्या जाळ्यामधनं होत असतं. बाहेरून किंवा शरीराच्या आतले सुद्धा फक्त दरवेळेला बाहेरचेच स्टिम्युलस किंवा इम्पल्सेस येतात असं नाही. शरीराच्या आतून सुद्धा आता पोट रिकामं झालंय, बराच वेळ झालाय, त्यामुळे आता काहीतरी भुकेची भावना होण्याची गरज आहे, तर ते पोट रिकामं झाल्याचं सेन्सेशन सुद्धा आपले काही न्यूरॉन्स घेऊन ते मेंदूपर्यंत पोहोचवतात की बऱ्याच वेळापासून पोट रिकामं आहे आणि रक्तातली साखरेचं प्रमाण पण कमी झालंय, त्यामुळे आता काहीतरी खाण्याची शरीराला एनर्जी मिळण्यासाठी काहीतरी खाण्याची गरज आहे. हे जे आहे सेन्सेशन ते सुद्धा त्याचं म्हणजे रीड करून ते त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी आपल्याला रिस्पॉन्स करण्यासाठी ही मज्जासंस्था काम करत असते. तर नर्वस सिस्टम मध्ये त्यामुळे दोन मुख्य भाग असतात. आपण बघितलं सीएनएस आणि पीएनएस. सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम, ज्याच्यामध्ये मेंदू आणि स्पायनल कॉर्ड ह्याचा समावेश होतो, आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे शरीरभर जे पसरलेलं नसांचं जाळं आहे ती पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये आपण बघितलं की सेन्सरी म्हणजे बाहेरनं येणारे स्टिम्युलस, बाहेरनं येणारे संदेश आत शरीरामध्ये मेंदूमध्ये पोहोचवण्यासाठी जे सेन्सरी न्यूरॉन्स असतात आणि पुढे त्याचं काम करण्यासाठी जे असतात ते मोटर न्यूरॉन्स असतात. म्हणजे मेंदूकडून शरीराला जाणारे जे असतात ते मोटर एफेरेंट किंवा मोटर न्यूरॉन्स आपण ज्याला म्हणतो. आणि जे जाळं असतं ते आपण म्हणू शकतो की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचं एक जाळं असतं आणि सोमॅटिक नर्वस सिस्टमचं एक जाळं असतं. सोमॅटिक नर्वस सिस्टम म्हणजे काय, तर आपण स्वतःहून ज्याला आपण परत व्हॉलेंटरी, इनव्हॉलेंटरी किंवा कॉन्शियस, सबकॉन्शियस ज्याला म्हणतो, कॉन्शियस मुवमेंट ज्या असतात, ऐच्छिक आपण ठरवून करतो की आता मला हे हा माझा हात इथे येऊन मला ही वस्तू उचलायची आहे किंवा मला आता फोन मध्ये माझ्या काही बघायचंय, असं जेव्हा आपण ठरवून जे कार्य करतो त्याच्यासाठी जे संदेश वहन होतं ते सोमॅटिक व्हॉलेंटरी मज्जासंस्थेच्या थ्रू होतं. आणि जे आपोआप होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात इनव्हॉलेंटरी, ज्याला ऑटोनॉमिक म्हणजे आपल्या होणाऱ्या जे कार्य आणि जे सर्किट्स असतात त्याला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम असं म्हणतो. त्याच्यामध्ये पण पॅरासिम्पथेटिक आणि सिम्पथेटिक म्हणजे विरुद्ध एकमेकांच्या कार्य करणारे, म्हणजे एक काय म्हणतात की हृदयाचे ठोके वाढवा, हृदयाचे ठोके, दुसरं सिम्पथेटिक म्हणते की हृदयाचे ठोके, सिम्पथेटिक नर्वस सिस्टमनी संदेश दिला की वाढवा, तर त्याला काउंटर करण्यासाठी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम ही असते की आता नाही, गरज आहे, हृदयाचे ठोके कमी करा, ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित आहे. असं जे सर्किट्स आहेत त्याला सिम्पथेटिक, पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात. आणि आपल्या आतडं आणि पचन संस्थेच्या आजूबाजूला असणाऱ्या पचन संस्थेच्या कार्याच्या बरोबर खूप क्लोजली, खूप जवळून निगडीत असलेले जे मज्जा तंतूंचं जे जाळं असतं त्याला एंटेरिक नर्वस सिस्टम असं म्हणतात, म्हणजे आतड्याशी जोडलेली नर्वस सिस्टम. त्यामुळे आतड्यामध्ये जेवणाखाणामध्ये काय आपण अन्नपदार्थांचं मापन आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला आपल्या मेंदूला संदेश जाणं की आता काय गरजेचं आहे, काय होतंय शरीरामध्ये, हे सगळं काम एंटेरिक नर्वस सिस्टम करत असते. आणि आपण रोल्स तर बघितलेलेच आहेत की बाहेर जे काय होतं किंवा आतमध्ये आपला एक होमिओस्टॅसिस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जी आपली शरीराची एक साधारण स्थिती आहे टेम्परेचरच्या दृष्टीने म्हणा किंवा ब्लड प्रेशरच्या दृष्टीने म्हणा, ती तशीच मेंटेन करणं हे एक महत्वाचं नर्वस सिस्टमचं काम असतं. सगळी संपूर्ण इन्फॉर्मेशन बाहेरच्या जगाची, आतल्या जगाची एका भागातून दुसऱ्या भागात पुरवणं, त्याप्रमाणे रिस्पॉन्स देणं, मेमरी, लर्निंग, अर्थात सगळ्याच गोष्टी हे नर्वस सिस्टमच्या कामांपैकी काही महत्वाचे रोल्स आहेत.
तर नर्वस सिस्टम ही परत तसंच म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आणि थोडं ते शिकवण्यासाठी इतके सोपं नाही अशी भाग आहे म्हणजे. आणि मज्जातंतूंचं कार्य वगैरे आपल्या शाळेच्या लेवलला सिनॅप्स आणि न्यूरॉनचं कंडक्टिंग हे खूप असतं असं नाही, पण निदान ब्रेनचं स्ट्रक्चर, मेन मुख्य सेरेब्रम, मोठ्या मेंदूचे काय भाग आहेत, कुठला भाग काय करतो हे कळण्यासाठी एक छोटीशी म्हणजे गंमतशीर अशी कॅप ऍक्टिव्हिटी सेंटरमध्ये त्यांनी बनवलेली होती, अशोक रुपनेर आणि त्यांच्या टीमनी. आणि ती म्हणजे ती जिथे आपल्या मेंदूचे काही भाग आहेत चित्र त्याच्यावर येतं आणि त्या भागामध्ये काय काम होतं ते पण त्याच्यावर दिलेलं आहे. म्हणजे फ्रंटल लोब मध्ये संगीत, पेंटिंग या सगळ्या गोष्टींचं प्रोसेसिंग कुठल्या भागात होतं, मग ऐकण्याचं हे कुठल्या भागात होतं, टेम्पोरल लोब मध्ये वासांचं प्रोसेसिंग होतं तर त्याचं चित्र त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे ती असे पटकन मुलांना कळता येण्यासाठी अशी ब्रेन कॅप त्याचं प्रिंटआउट काढून ते जोडून एक कॅप तयार केली, मुलांना करायला सांगितली तर ते पटकन त्यांना मजाही येईल आणि त्यांना कळायलाही त्याच्यामध्ये थोडंसं हे होईल. तर हा शेवटचा आपला प्री टेस्ट मधला प्रश्न होता की मज्जासंस्थेच्या द्वारे प्राणी त्यांच्या वातावरणातल्या होणाऱ्या बदलांना प्रतिसाद देऊ शकतात, कारण ती वातावरणात होणाऱ्या बदलांची जाणीव ही मज्जासंस्थेद्वारे शरीराकडे येते आणि मग त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती काय उपाय करायचा. तर थंडी वाजते तर काहीतरी अजून स्वेटर, शाल घालायची आहे, किंवा पंखा गरम होते तर पंखा लावू शकतो, किंवा काही किंवा घाम आपण शरीर तयार करायला लागतं जर खूप उष्णता वाढली असं वाटलं तर. ह्या सगळ्या जे बदल आहेत ते मज्जासंस्थेच्या आपण त्यांना रिस्पॉन्स देऊ शकतो. त्यामुळे ते होतं आणि दॅट इज वेअर आय विल स्टॉप. आपण जरूर घेऊ शकतो. काही लोकांचे हात वर आहेत आय थिंक. हो हो. हा, थोडं रमेश सरांना मला वाटतं विचारायचंय. एक हा. मिनिट. हा सर, विचारू शकता तुम्ही आता प्रश्न. हॅलो रमेश सर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हा, तुम्ही अनम्यूट करू शकता. रमेश बोराडे, आय थिंक रमेश बोराडे. बोराडे सर. हा. ओके, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता काही प्रश्न असतील तर. ओके, ठीक आहे. काहीतरी मे बी हो, हरकत नाही. अजून काही कोणाला विचारायचे असतील? कॉमेंट देत आहेत आपल्याला. बरं मी मला चॅट मध्ये तेवढा ट्रॅक नाही करता येते पण. आणि एक प्रश्न आलाय की प्लीज एक्सप्लेन अबाउट लिम्फेटिक सिस्टम. लिम्फॅटिक सिस्टम. बरं, लिम्फॅटिक सिस्टम ही आता आपण ज्या बघितल्या प्रणाली त्याच्याशी डायरेक्टली निगडीत नाही, रक्ताभिसरण प्रणालीचा एक भाग आहे. पण लिम्फ नोड्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही ग्रंथी वेगवेगळ्या ठिकाणी असतात. विशेषतः आपले प्रतिकार शक्ती जे असते त्याच्या प्रतिकार शक्तीच्या पेशी आणि त्याच्या काम जे आहे ते लिम्फ नोड्स मध्ये तो एक भाग आहे लिम्फ नोड्सचा जिथे होतं. आणि त्यामुळे रक्तातला एक भाग जो असतो लिम्फ किंवा प्लाझ्मा आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अँटीबॉडीज येणं किंवा त्या काही बाहेरनं इन्फेक्शन झालं तर त्याची माहिती रोग प्रतिकार शक्तीपर्यंत पोहोचवणं आणि मग त्याच्यामध्ये तो रिस्पॉन्स अँटीबॉडीज एक अननोन. आता कोविड-19चं एक उदाहरण आहे की आपल्या शरीराला कुठल्याच मानवी शरीराने हा व्हायरस आधी पाहिलेला नव्हता, पण तरी रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती आपला तो नवीन आलेला बाहेरनं आलेलं इन्फेक्शन ची माहिती घेऊन त्याच्या विरुद्ध प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज तयार करते. तर हे सगळं काम लिम्फ नोड्स मध्ये पण होत असतं आणि त्यामुळे लिम्फ नोड्सच्या भोवती पण रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. काही मुख्य ठिकाणं काही असतात जिथे लिम्फ नोड्स असतात, तिथे गळ्याच्या बेसला असतात किंवा काखेमध्ये असतात.
तर असे काही आणि ही सगळी जी सिस्टीम आहे किंवा स्प्लीन असतं आपलं, त्याच्यामध्ये त्याच्याशी लिम्फॅटिक सिस्टीम खूप जोडलेली असते. रक्त तयार होण्याची जागा, रक्तातल्या खराब झालेल्या पेशी काढून टाकण्याची जागा, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्याचं काम होण्याची जागा, हे सगळं हे लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये होत असतं. त्यामुळे तो रक्ताभिसरण प्रणालीची अतिशय जोडलेला भाग असा एक आहे. अजून एक प्रश्न आहे अपूर्वा. पल्लवी पवार यांनी विचारला, ब्रेन स्ट्रोकची कारणे काय आहेत? परत मला म्हणजे मेडिसिन हा काही माझा तसा डायरेक्टली विषय नाही, त्यामुळे मला खूप जास्त सांगता येणार नाही. पण ब्रेन स्ट्रोकचं एक कारण असं होऊ शकतं की ब्रेनला सप्लाय करणाऱ्या, ब्रेनला बाय द वे ब्लड ब्रेन बॅरियर नावाचा एक प्रकार असतो. त्यामुळे रक्तवाहिन्या हे किंवा रक्त हे डायरेक्टली ब्रेन मध्ये जात नाही, पण परत त्याच्यातले काही महत्वाचे भाग म्हणजे काही पदार्थ ब्रेन मध्ये जे गरजेचे असतात, ऑक्सिजन आणि म्हणजे न्यूट्रिशन, हे फक्त ब्रेन पर्यंत पोहोचतं. पण त्या सगळं पोहोचवणाऱ्या ज्या वेसल्स आहेत त्याच्यामध्ये जर ब्लॉक तयार झाला तर ब्रेनला सप्लाय होत नाही आणि मग त्याच्यामुळे ब्रेनचं काम बंद झाल्यासारखं होतं आणि त्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो. त्या ब्रेनला पोहोचवणाऱ्या न्यूट्रिशन किंवा ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्या ब्लॉक झाल्यामुळे ब्रेनच्या तिथे त्यांना त्या ब्रेनच्या भागाला ऑक्सिजन न्यूट्रिशन न मिळाल्याने, त्याचं काम बंद झाल्याने स्ट्रोक येऊ शकतो. थँक्यू अपूर्वा. खूप सारे आपल्याला इथे कॉमेंट्स येत आहेत की खूप छान सेशन होतं थँक्यू. आणि खूप इनोव्हेटिव्ह होतं, खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली. मी जस्ट सारांश सांगतेय, फीडबॅक जो आपल्याला इथे मिळतोय. थँक्यू. जरूर काही सजेशन्स असतील किंवा काही अजून तर नक्की सांगा. हरी सर आहेत, त्यांचा प्रश्न आहे की व्हॉट इज ब्लू बेबी सिंड्रोम, प्लीज ऑन दॅट. बर, अगेन आय एम नॉट अ मेडिकल पर्सन ॲट ऑल, त्यामुळे नॉर्मल शरीरामध्ये ज्या प्रणाली आणि ज्या संस्था आहेत त्यांच्या कामांबद्दल मला थोडीफार माहिती आहे. पण ते जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्या मेडिसिनचा तो विषय आहे की काम नॉर्मल शरीराचं बंद झालं किंवा काही त्याच्यात अडचण आली तर त्याचा अभ्यास आणि त्याच्यावर उपाय हे मेडिकल फील्डचं मेन काम आहे. तर त्याच्याबद्दल मला तेवढी माहिती नाही. नॉर्मल शरीर कसं चालतं ते तेवढं मला थोडंफार माहिती आहे. पण तरी मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे ब्लू बेबी सिंड्रोम म्हणजे मला वाटतं जे जन्माला आल्यानंतर जर श्वास घेता आला नाही बाळाला तर जे होतं त्याला कदाचित त्याच्याकडे तुमचा रोख असेल, हे मी थोडं गेस करून सांगतेय. पण जोपर्यंत बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा त्याची श्वास म्हणजे त्याला हवेला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो, त्यामुळे त्याची फुफ्फुसं बंद असतात, ती फुलवलेली नसतात, ती कोलॅप्स्ड असतात आणि कारण ते हवा आत घेतच नसतं. आईच्या रक्तामधनं त्याच्याशी जोडलेलं, त्याच्या रक्ताभिसरण संस्थेशी जोडलेलं असतं, आईच्या रक्ताचाच पुरवठा त्यालाही होत असतो आणि मग त्याच्या हृदयातनं इतर त्याच्या शरीरामध्ये रक्त आणि हे पोचत असतं, पण तो हवा डायरेक्टली घेत नसतं बाळ. आणि जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा आणि मग नाळ जेव्हा ती जी तोडली जाते किंवा वेगळी केली जाते, त्यामुळे आईकडनं येणारं रक्त ते बंद होतं. आईच्या शरीरातून येणाऱ्या रक्तातनं मिळणारा ऑक्सिजन आणि जे न्यूट्रिशन आहे ते, आणि त्यामुळे जन्माला आल्यानंतर पहिलं आपण जे म्हणतो की ते रडायला पाहिजे, तर रडायचं का, तर ते हवा आत घेऊन नाक आणि फुफ्फुस ह्यांचं काम पहिल्यांदा सुरू होणं, हे म्हणजे ते जोरात श्वास घेऊन मग रडणं जे आपण म्हणतो ते त्याचं काम असं. व्होकल कॉर्ड्स, नोज आणि लंग्स ह्यांचं काम पहिल्यांदा तेव्हा सुरू होतं आणि मग ते बाळ आपला श्वास घेऊन आपला ऑक्सिजनचा पुरवठा स्वतःच्या शरीराला करायला लागतं, कारण की आता ते आईच्या शरीरापासून वेगळं झालेलं असतं. आईकडनं त्याला डायरेक्टली कॉन्स्टंट दूध किंवा असं अन्नपदार्थ त्याप्रमाणे मिळत असतात, पण श्वास घ्यायला जो रक्त, जे ऑक्सिजन जो आईच्या
रक्तातनं येत होता तो आता बंद झालेला असतो बाहेर आल्यामुळे. आणि ते जर काम जे सगळ्यात महत्वाचं जन्माला येतानाचं जे महत्वाचं काम असतं की बाहेर आल्यानंतर स्वतः श्वास घेणं, तर ते जर होऊ शकलं नाही आणि लंग्सचं काम झालं नाही तर मग ऑक्सिजनची मात्रा रक्तातली कमी व्हायला लागते बाळाच्या. कारण आता आईकडनं मिळत नाहीये आणि स्वतः श्वास घ्यायला येत नाहीये काही कारणाने, काही म्हणजे प्रॉब्लेम आल्याने. तर त्यामुळे ते श्वास न घेता आला तर ते ब्लू बेबी सिंड्रोम, जे मला माहितीये, म्हणजे मला जर ते ब्लू बेबी सिंड्रोम चा अर्थ त्या ह्यानी जर तो बरोबर असेल माझं इंटरप्रिटेशन, तर तो असा आहे की ते श्वास न घेता आपला श्वास न घेता आल्यामुळे जो त्रास होतो, जो ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं, कार्बन डायऑक्साईडचं शरीरातलं वाढायला लागतं बाळाच्या, त्यामुळे तो ब्लू बेबी सिंड्रोम होतो. आणि मग जर श्वास स्वतः सुरू झाला तर मग ते परत काम त्याचं सुरू होतं. अपूर्वा, एक लास्ट आपण घेऊयात प्रश्न, कारण ऑलरेडी आता ना 11:15 हो. झाले. सो एक शेवटचा प्रश्न घेऊया. थँक्यू सो मच फॉर व्हेरी नाईस एक्सप्लेनेशन. एक प्रश्न असा आहे की रक्त शुद्धीकरणासाठी आधी लंग्समध्ये जातं, म्हणजे हार्टमध्ये जातं की किडनीमध्ये जातं? तर परत म्हणजे म्हणूनच मी म्हटलं होतं की शुद्ध हा शब्द मला तेवढासा बरोबर वाटत नाही. कारण शुद्ध हा तुम्ही कुठल्या ह्यानी म्हणणार? आता ऑक्सिजन कन्व्हेन्शनली आपण ऑक्सिजन युक्त रक्ताला शुद्ध रक्त म्हणतो, पण त्याच्यामध्ये समजा कदाचित नायट्रोजन युक्त पदार्थ जे किडनीमध्ये बाहेर काढले जाणार आहेत ते जास्त असतील, त्यामुळे मग त्याला शुद्ध म्हणायचं का नाही? त्यामुळे शुद्ध अशुद्ध हा ते सर्किट आहे आणि ते फिरत राहतं. आणि पहिलं कुठलं दुसरं कुठलं हा पण काही प्रश्न नाही, कारण स्टार्ट पॉइंट काही नाहीये ना. तेच रक्त फुफ्फुसामध्ये जातं. फुफ्फुसामध्ये जेव्हा ते जातं तेव्हा त्याच्यामधनं त्याच्यातलं कार्बन डायऑक्साईड काढून ऑक्सिजन त्याच्यात घातला जातो आणि तेच रक्त जेव्हा कधी किडनीमध्ये जातं तेव्हा त्याच्यातनं नायट्रोजन युक्त पदार्थ काढून घेतले जातात. जेव्हा तेच रक्त आतड्याच्या आजूबाजूला जातं त्याच्यातनं आतड्यातनं रक्तात जेवणातनं जे मिळालेली न्यूट्रिशन आहे, घटक पदार्थ आहेत, ते त्याच्यामध्ये ऍड केले जातात जेव्हा आतड्याच्या भोवती ते रक्त फिरतं तेव्हा. त्यामुळे तेच रक्त मेंदूमध्ये जातं तेव्हा अजून वेगळं काही त्याच्यातनं काढून घेतले जातात. त्यामुळे असं सुरू कुठून आणि शेवट कुठून तुम्ही मोजायला सुरुवात कुठून करताय त्याच्यावरती आहे. ते त्यामुळे असं काही कुठे आधी जातं आणि कुठे नंतर जातं, मी इथे जातो मग त्याच्यानंतर इथे जातो त्याच्यानंतर इथे जातो असं नाही. ते सतत फिरतच राहतं आणि ते हृदयातनं फुफ्फुसाकडनं परत हृदयाकडे, हृदयाकडनं आतड्याकडे, आतड्याकडून किडनीकडे, किडनी, म्हणजे असं काही सगळं ते एकमेकांशी जोडलेलं आणि सर्क्युलर सिस्टम. त्यामुळे आधी कुठे नंतर कुठे असा काही प्रश्न नाही. ओके. सो थँक्यू सो मच अपूर्वा. खूप सारे छान कॉमेंट्स येत आहेत आम्हाला आणि Thank you. त्यासाठी मी असं सांगेन की हे जे सेशन आहे ते थोड्या वेळात, म्हणजे कदाचित उद्यापर्यंत आम्ही YouTube वरती अपलोड करणार आहोत. सो एकदा का ते अपलोड झालं की आम्ही आपले जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्याच्यावरती याची लिंक पाठवू. सो अगेन थँक्यू अपूर्वा ऑन बिहाफ ऑफ पुणे नॉलेज क्लस्टर आणि मोस्ट वेलकम. इट वॉज अ ग्रेट प्लेजर. मी म्हटल्याप्रमाणे मला खूप छान वाटतंय. मी तुला धन्यवाद म्हणते. खूपच छान सेशन होतं आणि म्हणजे इन जनरल सुद्धा माझा फिजिक्स हा विषय आहे, पण इन जनरल सुद्धा माहिती घेण्यासाठी खूपच छान मांडणी होती या सगळ्याची आणि सांगण्याची पद्धत, ऍक्टिव्हिटीज ज्या तू दाखवल्या त्याच्यामध्ये, जे फोटोज दाखवले, खूपच छान. थँक्यू सो मच. आणि त्याची माहिती ऍक्टिव्हिटी सेंटरच्या वेबसाईटवर मिळू शकेल. ते तू जर नंतर शेअर करणार असेल तर ती लिंक पण एखादी शेअर करू शकतेस तू. सो काही टीचर्स इथे आहेत ज्यांनी त्या नेक्स्ट जेन या सेशन हो आता मी बघितलं, आता सरांनी कुठला तरी मेसेज टाकला होता. थँक्यू सो मच. थँक्यू. सॉरी थोडा वेळ पुढे गेला, पण बरेच प्रश्न आपले झाले त्यामुळे 10 मिनिटं एकदम छान झालं आणि तेवढा वेळ तर होतोच म्हणजे पुढे मागे. फक्त मी याकरता म्हटलं कारण काही टीचर्सचं पुढचं ऑफकोर्स पुढे मला यायला लागले. येस. ओके. थँक्यू सो मच आणि इट वॉज व्हेरी नाईस इंटरॅक्टिंग विथ यू. थँक्यू सो मच. प्राची, एक ग्रुप फोटो घेऊयात का? हो, एक ग्रुप फोटो घेऊया. थँक्यू गायत्री रिमाइंड करण्यासाठी. सो आपण काय करूयात की सगळे जे टीचर्स आहेत आपले त्यांना आपण व्हिडिओ ऑन करायला रिक्वेस्ट करूया आणि
पुणे नॉलेज क्लस्टरचं ट्विटर अकाउंट आहे आणि जे काही पुणे नॉलेज क्लस्टर करतं त्याचं लिंक्डइन आणि ट्विटरवरती आम्ही रोजच्या रोज अपडेट्स करत असतो. तर ह्या सेशन बद्दलची पण इन्फॉर्मेशन आम्ही टाकणार आहोत. तर जस्ट गॅलरी व्ह्यूला जाऊन रिक्वेस्ट करते मी सगळ्यांना की तुम्ही तुमचे व्हिडिओज ऑन करा. इथे मी सिक्युरिटीमध्ये कदाचित व्हिडिओज ओके स्टार्ट व्हिडिओ असं केलेलं आहे. प्लीज व्हिडिओज ऑन करा तुमचे. एक छान आठवण म्हणून पण राहते ह्या सेशनची. सो येस दिसतायत आता सगळ्यांचे व्हिडिओज ऑन. थँक्यू. थँक्यू. गायत्री, प्राची, खूप छान सपोर्ट साठी थँक्यू. आणि सगळे मध्ये मध्ये ट्रान्सलेशन आणि सगळं कोऑर्डिनेशन साठी खूप छान. मला वाटतं शिक्षकांना अजून बरेचसे प्रश्न आहेत, ते कदाचित आपल्याला ईमेल करू शकले तर आम्ही जरूर 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 पाठवू शकतो. जरूर जरूर. किंवा आता काही कोणाला बोलायचं असेल म्हणजे इतरांना घाई असेल. मॅडमनी काहीतरी मला वाटतं मेसेज केला होता की प्लीज माझा प्रश्न घ्या, पण त्यांनी प्रश्न पोस्ट नाही केलेला आहे. बरं, आता जर कोणाला प्रश्न असतील तर आता ओपन आहे. फोरम ओपन आहे, तुम्ही विचारू शकता. ज्यांना पुढच्या सेशनसाठी किंवा लेक्चरसाठी जायचं ते मीटिंग लिव्ह करून जाऊ शकतील. पण हे जी काही चर्चा आहे ती युट्यूब वरती नक्की राहील, जी काही आपण आता करू. सो आता मी म्हणजे व्हिडिओ काय म्हणजे ऑडिओ ऑन करू शकतात, म्हणजे कोणालाही जर अनम्यूट करून प्रश्न विचारायचा असेल तरी विचारा, चॅटबॉक्स मध्ये विचारा. 4 लोकांचे हात प्लीज विचारा. प्रांजली मॅडम, राजश्री शिंदे मॅडम. हा, त्यांनी हात वरती केले. राजश्री शिंदे मॅडम, प्लीज तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. राजश्री मॅडमना काही प्रश्न होता का? कोण म्हटलं होतं माझा प्रश्न घ्या म्हणून? चॅटबॉक्स मध्ये लिहिलंय की माझा प्रश्न घ्या, पण त्यांनी प्रश्न पोस्ट नाही केलेला आहे. आणि आता प्रांजली मॅडम बोलायचा प्रयत्न करतात पण ते अनम्यूट करा. मॅडम प्रांजली मॅडम तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. म्यूट करा. हो, हा आता ऐकूया. अनम्यूट असं मी म्हणते. ओके मॅम, नमस्ते. नमस्ते. खूप छान पद्धतीने तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टीम ही खरंच खूप म्हणजे नर्वस सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम ही एकात एक गुंतागुंतीची आहे, पण तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं. मला असं विचारायचं होतं मॅडम की सर्क्युलेटरी सिस्टीम शिकवत असताना मुलांना जे तुम्ही आता म्हणालात की फुफ्फुसाकडनं हृदयाकडे आणि हृदयाकडनं फुफ्फुसाकडे हा जो रक्ताचा सतत प्रवाह चालू असतो, तर एवढंच मुलांना खरं एक्सप्लेन केलं जातं. तर तुम्ही जसं म्हणलात तसं की असं मुलांना सांगायला पाहिजे की रक्त सगळीकडे सर्क्युलेट होतं का, म्हणजे जे फुफ्फुसाकडनं हृदयाकडे आणि नंतर ते सगळीकडे जाऊन पुन्हा ते फुफ्फुसाकडे शुद्ध करण्यासाठी, म्हणजे शुद्ध अशुद्ध हे जे शब्द आहेत ऍक्च्युली ऑक्सिजनेटेड आणि अनऑक्सिजनेटेड किंवा अल्प आपण मराठीमध्ये म्हणतो, तर ते कसं सांगावं थोडं सांगू शकाल का? हो, नाही म्हणजे आपण म्हटलं तसं ते 2 सर्किट असतात, म्हणजे 2 लूप्स असतात. एक लूप आहे की हृदयाकडून फुफ्फुसाकडे, फुफ्फुसामध्ये वायूंची आदला बदल, म्हणजे ऑक्सिजन बाहेर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, ऑक्सिजन आत घेतला जातो, मग फुफ्फुसाकडनं परत हृदयाकडे येतं. त्यामुळे हृदय, फुफ्फुस ते हृदय असं एक सर्किट आहे. आणि मग हृदय जे आपल्या हृदयाच्या डाव्या कप्प्यांमधनं सुरू होऊन, म्हणजे सॉरी रक्त येतं ते कर्णिकेमध्ये, उजव्या कर्णिकेमध्ये, मग ते उजव्या जवनिकेमध्ये जातं आणि मग फुफ्फुसात जातं. फुफ्फुसाकडून येतं ते डाव्या कर्णिकेकडे येतं आणि मग ते तिकडनं आलेलं जे आहे ते सबंध शरीरात पसरतं. म्हणजे एक लूप झाला हृदयाकडून फुफ्फुसाकडून परत हृदयाकडे, आणि दुसरा लूप जो आहे तो शुद्ध म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त ज्याला आपण म्हणू, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असलेलं रक्त, ते हृदयाकडून पूर्ण शरीराकडे, आणि शरीरातनं ऑक्सिजन कमी असलेलं आणि कार्बन डायऑक्साईड जास्त असलेलं रक्त हृदयाकडे. असा दुसरा लूप आहे. म्हणजे एकाच वेळेला 2 लूप चालू असतात सतत, हृदयाकडनं फुफ्फुसाकडून परत हृदयाकडे आणि हृदयाकडून पूर्ण शरीराच्या सगळ्या भागांकडून परत हृदयाकडे, असे 2 लूप सतत चालू असतात. ओके, आणि ते एकमेकांशी जोडलेले असतात अर्थात. येस, ऍट ए टाइम ही क्रिया चालू असते. ऍट अ टाइम हे चालू असते. ओके, एक कप्पा हृदयाचा जो आहे तो हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त पाठवतो, दुसरा कप्पा जो आहे तो हृदयाकडून फुफ्फुसाकडून आलेलं रक्त घेतो,
अजून एक कप्पा जो आहे तो हृदयाकडून इतर शरीराच्याकडे पाठवतो आणि चौथा कप्पा जो आहे तो इतर शरीराकडनं आलेलं रक्त हृदयाकडे घेतो. ओके ओके ओके. थँक्यू मॅम. खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही. थँक्यू. मोस्ट वेलकम. बरं मॅडम, माझा एक असा प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं कॉम्प्लिमेंट्स की तुम्ही एक शिक्षकाकडे जो महत्वाचा गुणधर्म म्हणजे एक्सेप्ट करणे. काही शिक्षकांचे प्रश्न होते ठराविक जे मेडिकल टर्म्स आहेत ते तुम्हाला येत नव्हते, बट यू जस्ट एक्सेप्टेड की आय जस्ट लेट यू नो की खोटं काहीतरी सांगायचं. हा सगळ्यात भावलेला मला तुमचा गुण. आणि सर्क्युलेटरी सिस्टम ही मला सुद्धा, मी माझ्या शाळेपासून जेव्हा मी टीचर झाले तेव्हा मला नीट कळाली, पण आता अजून क्लिअरिटी आली माझ्याकडे. आणि हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी मधून किती छान शिकवता येईल ते पण मला तुम्ही आता सांगितलं, म्हणजे मी ते ट्राय आउट करीन. ह्या म्हणजे खरंच अगदी जरूर करा तुम्ही, मुलांना अतिशय तुम्हाला अवघड आहे. मजा येईल. नाही खरंच आणि अवघड आहेत या तिन्ही सिस्टम. मुलांपर्यंत अगदी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करणे खूप अवघड आहे, पण ते तुम्ही खूप इझी करून सांगितलं. आता माझा असा एक प्रश्न आहे की हे 9th सेशन आहे. आधीचे 8 सेशन्स आम्ही जॉईन नव्हतो, म्हणजे तर आम्ही मिस केलंय. खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. पुणे नॉलेज कल्चरल सिस्टम ही जी आहे, पुणे नॉलेज सिस्टम जी आहे, नॉलेज क्लस्टर. तर मॅडम आमचे आधीचे सेशन सगळे गेलेले आहेत आणि आम्ही तुमच्या ग्रुपचा भाग नाही आहोत. आज एका फ्रेंडनी सेंड केली म्हणून मला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आय कॅन से आय हॅव जस्ट रिसीव्ह दिस. तर मला पुढचे सेशन्स किंवा आधीचे मिस आउट सेशन्स तुमच्या ग्रुपमध्ये आम्हाला जॉईन करून घ्याल का तुम्ही? ओके मॅडम, त्याकरता म्हणजे आधीचे जे 8 सेशन्स झाले त्याच्याकरता सगळे जे सेशन्स आहेत ते आमच्या युट्यूब चॅनलवरती आहेत. ठीक आहे, मी इथे लिंक पेस्ट करते आमच्या युट्यूब चॅनलची. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सेशन्स मिळून जातील. आणि थोडंसं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणं आता, कारण जे रजिस्टर्ड पार्टिसिपेंट्स होते, जे पहिल्यापासून सेशन्स अटेंड करत आहेत त्यांनाच फक्त आम्ही अलाव केलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तर पुढच्या जी सेशनची लिंक परत तुमच्या मैत्रिणीकडनं तुम्हाला येईलच, म्हणजे जी काय हे आहे ती. एखादी मेलिंग लिस्ट वगैरे असं मेल असेल तर भरली असेल तर त्याच लोकांना आम्ही परत पुढच्या वेळेला लिंक पाठवत राहतो मेलमध्ये. तर ती म्हणजे प्री टेस्ट पोस्ट टेस्ट भरली तर आपोआप मेलिंग लिस्ट मध्ये समावेश होतोच म्हणजे तसा. हा, म्हणजे मी आता ह्या दोन्ही टेस्ट आणि मला प्राऊड टू से दॅट प्री टेस्ट मधले बरेचसे प्रश्नांची मला उत्तरे येत होती, पण जे एक्सप्लेनेशन जे डीप होतं ना ते खूप छान झालं. म्हणजे आय नीड दिस नॉलेज क्लस्टर. म्हणजे असं मला वाटतं, मी फर्स्ट टाइम जॉईन होते पण मला खूप आवडलं. इझी आणि प्रत्येक संकल्पना मराठी आणि इंग्लिश सेमीला आम्ही शिकवतो आणि मराठीला शिकवतो, त्यामुळे आम्हाला ती टर्मिनॉलॉजी जसं मॅमला अवघड जात होती तशी मला तर खूप अवघड जाते. पण हे आपण कुठेतरी म्हणजे तुमचे जे कष्ट आहेत की नाही, एखादी गोष्ट आपण 100% द्यायचा प्रयत्न करतोय, ते मला खूप तुमच्या ग्रुपचं खूप आवडलं. पण मला फक्त एकच खंत आहे की नेक्स्ट सेशन तुमची टीमच मस्त आहे. प्राची मॅमची टीम, क्लस्टर नॉलेज क्लस्टरची टीम एफिशियंट. मी आता प्री आणि पोस्ट टेस्ट सोडवली आहे, पण ही आमच्या मॅम कोणी पाठवली होती मला माहित नाही. तर स्क्रोल करताना मला क्लस्टर नॉलेज काय आहे हे मी काल बघितलं आणि आज सकाळी जॉईन झाली. जरी सुट्टी आहे तरी मी जॉईन होतीये, कारण मला विषय फार आवडतो सायन्स आणि माझा एक प्लस विषय आहे. माझा मेन सब्जेक्ट नाही आहे, पण मला आवडतं सायन्स. तर मॅडम आय जस्ट अगेन रिक्वेस्ट यू की जर मला जॉईन करून घेता आलं तर आय वुड बी व्हेरी ओब्लाइज टू यू. मी प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट सोडवलेली आहे. मला ती फ्रेंड पाठवेल की नाही, कुणी पाठवले हेही मला माहित नाही, पण ती लिंक मला मिळाली तुमची. ओके, सो वन्स अगेन. आणि फ्युचरमध्ये पुढचं वर्ष आहे तर तुमच्या टीम बरोबर मला काम करायला आवडेल. एवढे छान तुम्ही इतके छान फॅसिलिटेटर दिलं. मी फर्स्ट टाइम बघतेय, तर शी इज सो ग्रेट, रिअली नॉलेजेबल आहेत आणि आम्हाला ते ऐकायला मिळालं. फेल्ट व्हेरी लकी. फक्त बघा, मला तुमचा नवीन कुठे ग्रुपमध्ये जॉईन करता आलं तर आय वुड बी व्हेरी. माझा जो नंबर आहे ना मॅडम, तो माझा व्हॉट्सअपचा नंबर इथे तुम्हाला मेसेजमध्ये देते. तुम्ही मला एक जस्ट जनरल मेसेज टाका, मी तुम्हाला मेलिंग लिस्ट मध्ये ऍड करते. तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर हा तुम्ही मला द्या. आणि इथून पुढचे कुठलेही सेशन्स असतील आमच्या क्लस्टरचे तर मी नक्की तुम्हाला ईमेल डेटाबेस मध्ये ऍड करून ठेवेन.
नाही शुअर मॅडम, अँड सो काइंड ऑफ यू की तुम्ही एवढी तरी मला हे करताय. मी बघते तुम्ही नंबर पोस्ट करताय मला, आणि बास आहे. हो, मी जस्ट इथे Okay. टाकलाय माझा नंबर आता. तुम्ही मला मेसेज एक- करून ठेवा. 07. ओके मॅम. ओके. 9. आणि थँक्यू सो मच तुम्ही जॉईन केल्याबद्दल. इथून मागचे जे सेशन्स आहेत त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करीन. आणि तुम्ही जसं म्हटला तसं अपूर्वा मॅडमचं सेशन खरंच खूप छान होतं आजचं, आणि छान एक्सप्लेनेशन आणि हे सगळं झालं. नाही खूप, आणि खूप अभ्यासपूर्वक त्यांनी, म्हणजे त्यांचं ते हातोटी लक्षात येते की वर्किंग ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम हार्ट अजून सुद्धा कितीतरी ऑरिकल, वेंट्रिकल, आणि त्यात ते मराठी पण त्या बोलत होत्या. म्हणजे इतका कमांड आहे कर्णिका आणि जवनिका, ते मला सुद्धा अजून गोंधळ होतोय. पण शुअर हॅट्स ऑफ टू यू मॅम, युअर टीम, एव्हरीथिंग. madam. Thanks Thank a lot you. for giving me a Thank you. chance just to have contact, communicate with you. Thanks. प्लीज आणि पुढचं सेशन सुद्धा अटेंड करा. डेफिनेटली. मला खरंच लिंक, मला ही आज लकीली लिंक मिळाली आणि मी ती जॉईन झाली. म्हणजे म्हणून मी म्हटलं सेशन 9 म्हटलं कसं काय, मी सेशन 9 बघूनच मी हबकले. म्हटलं काय तरी आपलं आधी मिस आउट झालंय. अनलकी. जाऊ दे, नवीन वर्ष माझ्यासाठी चांगलं असेल. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. मला मेलला जरी पाठवलं तरी आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल टू यू मॅम. सेंड मी अ मेसेज विथ युअर ईमेल आयडी अँड कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट Okay, नंबर okay. एनिवेज Thanks a lot. येईलच, पण शाळेचं नाव मेसेज करा मॅडम. ओके ओके, थँक्स अ लॉट. प्राची मॅडम ना? येस, प्राची. ओके, थँक्स. प्राची पुणे म्हटलं. नॉलेज क्लस्टर, आता क्लस्टर लक्षात राहील माझ्या. येस. ओके, हॅपी न्यू इयर टू युअर टीम अँड टू अपूर्वा मॅम ऑल्सो. Thank you. Happy New Year to you as well. ओके, थँक्स. थँक्यू सो मच. Okay. अच्छा, मोस्टली प्रश्न झालेले आहेत. सो थँक्यू सो मच अपूर्वा. Thank you, Prachi, Gayatri, Sheetal, everyone. येस, थँक्यू. So सगळ्यांना. Sheetal is not here. She is in Okay, Nagpur, sure. so could not join, but yes. नाही सांग पण. Gayatri. Okay. Thank you so much. Bye. Okay, bye.